मित्रांनो, मृत्यू आणि जन्म हे या विश्वातील, या सृष्टीतील एकमेव असे अंतिम सत्य आहे, ज्याला कोणीही कधीही टाळू शकत नाही. पण मित्रांनो, एक प्रश्न नेहमीच आपल्या मनाला सतावत असतो, ज्याचे उत्तर आपण आजवर शोधू शकलो नाही आहोत, की आपलं नशीब, आपलं भाग्य हे आपण जन्माला येण्याआधीच लिहिलं गेलेलं असतं का? आपल्या नशिबात ज्या काही घटना घडतात, सुख असो किंवा दुःख असो, यश असो किंवा अपयश असो, हे सर्व आधीच ठरलेलं असतं का, की जन्मानंतर आपल्या कर्मांनी ते लिहिलं जातं? मित्रांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं मोठं संकट येतं, तेव्हा आपण आकाशाकडे बघून देवाला विचारतो, देवा, माझ्याच नशिबात हे दुःख का लिहिलंस? पण खरंच देवाने ते लिहिलेलं असतं का? गरुड पुराणात, जे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे, त्यात याबद्दल नेमकं काय सांगितलं आहे? काय मनुष्याचे भाग्य हे त्याच्या जन्माच्या आधीच निश्चित असते, की तो आपल्या कर्माने ते बदलू शकतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला गरुड पुराणाच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला गरुड पुराणाच्या माध्यमातून मिळणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट या कथेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया गरुड पुराणातील हे अद्भुत रहस्य. मित्रांनो, या कथेची सुरुवात होते द्वारका नगरीतील त्या पवित्र आणि भव्य नगरीपासून. ही तीच नगरी होती जी स्वतः भगवान श्रीकृष्णाने वसवली होती, जिच्या सोन्याच्या तटांवर समुद्राच्या लाटा अहोरात्र आदळत असत. जणू काही सागर सुद्धा आपल्या प्रिय भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी व्याकुळ झाला आहे. द्वारका नगरी म्हणजे वैभवाचे दुसरे नाव होते. सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण होते. अशा या पवित्र नगरीमध्ये एका भव्य महालात रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण विराजमान झाले होते. त्यांचे रूप असे होते की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जावेत. मस्तकावर मोरपीस, गळ्यात वैजयंती माळा आणि चेहऱ्यावर ते जगप्रसिद्ध, मनाला मोहून टाकणारे हास्य. प्रभू शांतपणे विश्वाच्या गतीचे अवलोकन करत होते. तेवढ्यात महालाच्या मुख्यद्वारातून एक मधुर आणि ओळखीचा आवाज येऊ लागला, नारायण 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 नारायण. हातामध्ये वीणा आणि मुखामध्ये हरीचे नाम, ब्रह्मांचे मानसपुत्र आणि तिन्ही लोकात मुक्त संचार करणारे देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले. नारद मुनींच्या चेहऱ्यावर नेहमीच भक्तीचा आनंद असतो, पण आज त्यांच्या डोळ्यात एक वेगळी जिज्ञासा होती. आज ते केवळ भक्ती करण्यासाठी आले नव्हते, तर एका अशा प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आले होते, जो प्रश्न पृथ्वी लोकावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मानवाला पडलेला असतो. देवर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. प्रणाम प्रभू. नारदांचा आवाज महालात घुमला. श्रीकृष्णांनी आपल्या भक्ताकडे पाहिले आणि स्मित हास्य करत त्यांचा आदर सत्कार केला. हे देवर्षी, तुझे स्वागत आहे. आज अचानक द्वारकेत तुझा प्रवेश आणि तुझ्या चेहऱ्यावर ही प्रश्नचिन्हे का दिसत आहेत? तिन्ही लोकांची खबर ठेवणाऱ्या नारदाला आज स्वतःलाच कोणता प्रश्न पडला आहे? श्रीकृष्णांनी अत्यंत मृदू स्वरात विचारले. नारद मुनी हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, हे प्रभू, आपण अंतर्यामी आहात. आपल्यापासून काहीच लपलेले नाही. मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत असताना मनुष्यांचे दुःख पाहिले. प्रत्येक जण आपल्या नशिबाला दोष देत आहे. कोणी म्हणतो माझे नशीब फुटके आहे, कोणी म्हणतो देवाच्या दरबारी अंधार आहे. हे बघून माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणूनच हे त्रिकालदर्शी भगवंता, मी आज तुम्हाला मानवाच्या वतीने एक प्रश्न विचारू इच्छितो. मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखादा जीव आईच्या गर्भात असतो, जेव्हा तो अजून जन्मालाही आलेला नसतो, तेव्हाच त्याचे नशीब लिहिलेले असते का? त्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार? तो श्रीमंत होणार की गरीब? त्याला सुख मिळणार की दुःख? हे सर्व आधीच ठरलेलं असतं का? की जन्मानंतर तो आपल्या कर्मांनी ते लिहितो? हे प्रभू, नशीब आणि कर्म या कोड्याचे उत्तर काय? नारदांचा हा प्रश्न ऐकून संपूर्ण सभा शांत झाली. हा प्रश्न केवळ नारदांचा नव्हता, तर युगानुयुगे प्रत्येक माणसाच्या मनात चाललेला दवंदव होता. श्रीकृष्ण सिंहासनावरून थोडे पुढे झुकले. त्यांचे हास्य थोडे गंभीर झाले. त्यांनी नारदांच्या डोळ्यात पाहिले. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. वातावरणातील गांभीर्य वाढले होते. श्रीकृष्णांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. हे देवर्षी नारदा, तू आज जो प्रश्न विचारला आहेस,
तो अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा आहे. हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे आणि याचे उत्तर समजून घेणे अनिवार्य आहे. कारण जोपर्यंत मनुष्याला कर्म आणि नशिबाचा सिद्धांत समजत नाही तोपर्यंत तो अज्ञानाच्या अंधारातच सापडत राहतो. तो नशिबाला दोष देत रडत राहतो आणि कर्माचे महत्त्व विसरून जातो. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, नारदा, गरुड पुराणात मी या विषयावर सविस्तर ज्ञान दिले आहे, पण आज तुझ्या निमित्ताने मी पुन्हा एकदा हे रहस्य उलगडून सांगणार आहे. पण सावध राहा, हे ज्ञान अर्धे अधुरे ऐकणे हे विषा समान आहे. अनेक लोक कथेचा अर्धाच भाग ऐकतात आणि चुकीचा अर्थ काढून बसतात. त्यामुळे हे ज्ञान, ही कथा पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. जर मानवाने हे रहस्य समजून घेतले तर त्याच्या जीवनातील सर्व लोभ, क्रोध, मोह आणि दुःखांचा अंत होईल. इथे संवादाचा वेग थोडा मंदावला. श्रीकृष्णांचे शब्द आता केवळ शब्द राहिले नव्हते, तर तो एक उपदेश बनला होता. नारद मुनींची अवस्था एखाद्या तहानलेल्या चटकासारखी झाली होती. ते एकटक श्रीकृष्णांकडे पाहत होते. त्यांच्या मनात विचार चालू होते, प्रभू आता काय सांगणार? नशीब मोठे की कर्म मोठे? हे नारदा, श्रीकृष्णांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. अनेक जण समजतात की सर्व काही आधीच ठरलेलं असतं, त्यामुळे प्रयत्न करून काय फायदा? तर काही जण म्हणतात की फक्त प्रयत्न सर्व काही आहेत, नशीब काहीच नसते. पण सत्य या दोन्हींच्या मध्ये दडलेले आहे. हे सत्य समजावून सांगण्यासाठी मी तुला एका प्राचीन काळातील राजाची कथा सांगणार आहे. ही कथा आहे राजा रत्नधर आणि त्याच्या अपंग पुत्राची. ही कथा तुला आणि पृथ्वीवरील समस्त मानवाला शिकवेल की नशीब कसे काम करते आणि कर्माने ते कसे बदलता येते. नारदाने उत्सुकतेने विचारले, कोण होता तो राजा रत्नधर आणि त्याच्या पुत्रासोबत काय घडले होते प्रभू? अशी काय घटना घडली की ज्यामुळे नशिबाचा हा महान सिद्धांत उलगडला गेला? कृपा करून मला ती कथा विस्ताराने सांगा. मी माझे चित्त एकाग्र करून ऐकत आहे. भगवान श्रीकृष्ण आता भूतकाळातील घटनांचे वर्णन करण्यास सज्ज झाले. त्यांनी आपले हात वर केले, जणू काही तो वेळेचा पडदा बाजूला सारत आहेत. त्यांचा आवाज आता अधिकच प्रभावी आणि चित्रदर्शी झाला होता. ते म्हणाले, एक नारदा, ही कथा आहे एका अशा राजाची ज्याने धर्माचे पालन केले तरीही त्याच्या नशिबाने त्याची अशी क्रूर परीक्षा घेतली की त्याचा देवावरचा विश्वासच डगमगला, पण त्यातूनच त्याला जीवनाचे सार उमगले. असे म्हणून श्रीकृष्णांनी कथेला सुरुवात केली. ते म्हणाले, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या भारतवर्षामध्ये जिथे गंगेसारख्या पवित्र नद्या वाहतात तिथे अक्षयपुरी नावाचे एक विशाल आणि अत्यंत समृद्ध राज्य होते. हे राज्य इतके सुंदर होते की जणू स्वर्गाचाच एक तुकडा पृथ्वीवर पडला आहे. त्या राज्याची भूमी सुपीक होती, प्रजा सुखी होती आणि राज्याच्या तिजोऱ्या धनधान्याने भरलेल्या होत्या. पण कोणत्याही राज्याचे सुख हे त्या राज्याच्या राजावर अवलंबून असते आणि अक्षयपुरीचा राजा होता राजा रत्नधर. राजा रत्नधर हे नाव त्या काळी न्यायाचे आणि धर्माचे प्रतीक मानले जात होते. तो केवळ एक शासक नव्हता तर प्रजेचा पिता होता. तो अत्यंत धर्मात्मा, दानशूर आणि न्यायप्रिय राजा होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो केवळ आणि केवळ आपल्या राज्याच्या कल्याणासाठी झटत असे. त्याच्या दरबारातून कोणताही याचक कधीही रिकाम्या हाताने परतत नसे. त्याने आपल्या आयुष्यात कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नव्हता. खोटे बोलणे, फसवणूक करणे हे त्याच्या रक्तातच नव्हते. राजा रत्नधर आणि त्याची पत्नी महाराणी सुदेशना हे दोघेही अत्यंत सात्विक वृत्तीचे होते. पण मित्रांनो, म्हणतात ना की ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी एक अशी उणीव असते जी त्याला सुखाच्या सागरात असूनही दुःखाचा अनुभव देते. राजा रत्नधराच्या बाबतीतही तेच घडले होते. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, विशाल सैन्य होते, प्रजेचे प्रेम होते, पण त्याला वारस नव्हता. त्याच्या राजवाड्यात लहान मुलाचा आवाज कधीच गुंजला नव्हता. राजा आणि राणीचे वय वाढत चालले होते, पण त्यांच्या पोटी संतानाचे सुख नव्हते. ही एकच गोष्ट राजाला आतून पोखरत होती, माझ्यानंतर या विशाल राज्याचे काय होणार? माझ्या प्रजेचा सांभाळ कोण करणार? माझा वंश इथेच संपणार का? हे प्रश्न त्याला रात्री झोपू देत नव्हते.
नारदा राजाचे दुःख इतके मोठे होते की शेवटी त्याने सर्व राजकारभार मंत्र्यावर सोपून तपश्चर्येचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. राजाला वाटले की कदाचित देवाच्या कृपेनेच आपल्या नशिबाचे हे कुलूप उघडेल. राजा आणि राणी दोघांनीही ठरवले की जोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून कठोर तपश्चर्या करतील. त्यांनी राजवस्त्रे त्यागली आणि वल्कले परिधान करून वनात गेले. तिथे त्यांनी भगवान शिवाची आराधना सुरू केली. दिवस सरले, महिने सरले, वर्षामागून वर्षे लोटली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता राजा रत्नधर आणि राणी सुदेशना ओम नमः शिवाय चा जप करत राहिले. त्यांची भक्ती इतकी प्रबळ होती की शेवटी कैलास पर्वतावर विराजमान असलेल्या भोलेनाथाला त्यांच्या हाकेला ओ द्यावीच लागली. भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि एके दिवशी पहाटेच्या वेळी एक दिव्य प्रकाश वनात पसरला. साक्षात महादेव त्यांच्या समोर प्रगट झाले. महादेव अत्यंत शांत आणि तेजस्वी दिसत होते. त्यांच्या जटेतून गंगा वाहत होती आणि कंठात सर्प विराजमान होते. राजा आणि राणीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर साक्षात मृत्युंजय शिव उभे होते. राजाने त्यांच्या चरणी लोटांगण घातले. महादेवांनी मंद हास्य करत विचारले, वत्स रत्नधरा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तुला काय हवे आहे ते मला माग. राजा रत्नधर हात जोडून घैवरून म्हणाला, हे प्रभू, मला माझ्यासाठी काही नको, पण या राज्याला, माझ्या प्रजेला एक योग्य वारसाची गरज आहे. मला पुत्रसंतानाचा आशीर्वाद द्या. भगवान शंकरांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, तथास्तु, तुला पुत्रप्राप्ती होईल. वरदान मिळताच राजा आणि राणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते परत आपल्या राज्यात आले. संपूर्ण राज्यात आनंदाची लहर पसरली. राजाला वाटले की आता सर्व काही ठीक झाले आहे. देवाने माझे नशीब बदलले आहे. काही काळानंतर भगवान शंकराच्या आशीर्वादाने राणी गर्भवती झाली. तो दिवस राज्यासाठी उत्सवासारखा होता. राजाला वाटले की आता माझा मुलगा जन्माला येईल. तो सूर्यासारखा तेजस्वी असेल, चंद्रासारखा शीतल असेल आणि माझ्या राज्याचे नाव उज्ज्वल करेल. राजा स्वप्ने रंगू लागला. तो आपल्या होणाऱ्या मुलासाठी खेळणी, कपडे आणि भविष्याच्या योजना आखू लागला. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो, जो मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडचा असतो. मनुष्याला वाटते एक आणि घडते दुसरेच. 9 महिने पूर्ण झाले आणि तो दिवस उजाडला, ज्याची राजा आणि प्रजा आतुरतेने वाट पाहत होती. राजवाड्यात बाळंतपणाची गडबड सुरू झाली आणि काही वेळाने बातमी आली की राणीने एका पुत्राला जन्म दिला आहे. आनंदाच्या भरात राजा धावतच राणीच्या कक्षेत गेला. त्याला आपल्या मुलाचे मुख पाहायचे होते. त्याला छातीशी कवटाळायचे होते. पण जेव्हा राजाने त्या मुलाकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा आनंद एका क्षणात दुःखाच्या महासागरात बुडाला. महालातील दासींच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते. राजवैद्य चिंतेत होते, कारण तो मुलगा सामान्य नव्हता. जन्माला आलेले ते बाळ अत्यंत विद्रूप आणि विकलांग होते. त्याचे हातपाय वाकडे होते. शरीराची हाडे ठिसूळ आणि तुटलेली होती. तो हालू शकत नव्हता, रडू शकत नव्हता. त्याचे शरीर इतके कमकुवत होते की पाहणाऱ्यालाही दया येईल. त्याचे शरीर इतके कमकुवत होते की पाहणाऱ्यालाही दया येईल. ज्या राजाने देवाकडे महान योद्धा आणि शासक मागितला होता, त्याच्या पत्रात देवाने असा पुत्र टाकला होता, जो स्वतःच्या पायावर उभा राहण्यासही सक्षम नव्हता. राजा रत्नधर कोलमडून गेला. तो त्या बाळाकडे बघून विचार करू लागला, हे देवा, हेच का ते वरदान? यासाठीच का मी इतकी वर्षे तपश्चर्या केली? मी आपल्या आयुष्यात कधी कोणाचे वाईट केले नाही. नेहमी धर्माने वागलो. मग माझ्या नशिबात हे असे का? माझ्याच मुलाला असे का भोगावे लागत आहे? हे नशीब आधीच लिहिले होते का? आणि जर लिहिले होते तर मग माझ्या तपश्चर्येचा आणि पुण्यकर्माचा काय उपयोग झाला? राजाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. त्याचा कंठ दाटून आला होता. त्याला उत्तरे हवी होती आणि याच उत्तरांच्या शोधात राजाने निर्णय घेतला की आता या प्रश्नाचे उत्तर फक्त साक्षात भगवान श्रीकृष्णच देऊ शकतात. श्रीकृष्ण नारदांना म्हणाले, पाहिलंस ना नारदा, राजाच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला जो आज तू मला विचारला आहेस. आणि इथूनच सुरू होतो कर्म आणि नशिबाचा खरा खेळ.
मित्रांनो, राजा आता श्रीकृष्णाकडे जाईल का? श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतील आणि त्या अपंग मुलाचे भविष्य काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कथेचा पुढचा भाग पाहावा लागेल. कारण या कथेतूनच उलगडणार आहेत ती गुपिते जी तुमचे आयुष्य बदलू शकतात. अक्षयपुरीचा राजा रत्नधर हा केवळ नावाचाच राजा नव्हता, तर तो साक्षात कर्माचा आणि न्यायाचा चालता बोलता पुतळा होता. त्याच्या राजवटीत प्रजा इतकी सुखी होती की लोकांच्या मनात कधी दुःख हा शब्दही येत नसे. राजाने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केला होता. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तो आपल्या राज्याची सीमा सुरक्षित आहे की नाही याची पाहणी करायचा. दुपारी दरबारात बसून गरिबांच्या समस्या सोडवायचा आणि रात्री उशिरापर्यंत आपल्या मंत्र्यासोबत भविष्यातील योजना आखायचा. त्याच्या राज्यात ना कोणाला भीती होती ना कोणाला भूक. पण या सर्व सुखाच्या मागे आणि राजवाड्याच्या त्या सोन्याच्या भिंतींच्या आत राजाच्या हृदयात एक अशी वेदना होती जी त्याला आतून कुरतडत होती. ती वेदना होती एका वारसाच्या अभावाची. राजा रत्नधर आणि महाराणी सुदेशना यांच्या लग्नाला अनेक वर्ष उलटली होती, पण त्यांच्या अंगणात कधीच लहान मुलाचा आवाज गुंजला नव्हता. राजा जेव्हा आपल्या प्रजेच्या मुलांकडे पाहायचा तेव्हा त्याचे डोळे पाणवायचे. त्याला नेहमी वाटायचे, माझ्यानंतर या विशाल साम्राज्याची धुरा कोण सांभाळणार, या सुखी प्रजेचा वाली कोण होणार. एके दिवशी रात्री जेव्हा संपूर्ण अक्षयपुरी झोपली होती तेव्हा राजा रत्नधर आपल्या महालाच्या गच्चीवर उभा राहून आकाशातील ताऱ्यांकडे पाहत होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. त्याने ठरवले, आता हे राज्य आणि हे सुख माझ्यासाठी व्यर्थ आहे जोपर्यंत माझ्या नशिबाचे हे कुलूप उघडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या मंत्र्याला बोलावले आणि आपला निर्णय सांगितला. मी आणि महाराणी सुदेशना वनात जाऊन भगवान शंकराची तपश्चर्या करणार आहोत. जोपर्यंत महादेव प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत आम्ही परतणार नाही. प्रजेमध्ये हाहाकार माजला. लोकांनी राजाला विनवणी केली, महाराज आम्हाला सोडून जाऊ नका. पण राजाचा निश्चय ढळला नाही. त्याने आपला राजमुकुट बाजूला ठेवला, रेशमी वस्त्रे त्यागली आणि एका साध्या वल्कलात महाराणीसोबत वनाची वाट धरली. तो प्रवास सोपा नव्हता. ज्या पायांना कधी काट्यांचा स्पर्शही झाला नव्हता ते पाय आता खडबडीत जमिनीवर चालत होते. पण राजाच्या मनात एकच ध्यास होता, महादेवाचे दर्शन. वनात पोहोचल्यानंतर त्यांनी एका प्राचीन वटवृक्षाखाली आपले आसन मांडले. तिथून सुरू झाली एक अशी कठोर तपश्चर्या जी पाहून प्रत्यक्ष देवही चकित झाले. राजा आणि राणीने सुरुवातीला फक्त फलाहार घेतला, नंतर फक्त पाणी आणि शेवटी हवेवर जगून त्यांनी महादेवाचा जप सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र वनातील पानापानातून घुमू लागला. उन्हाळ्यात सूर्याच्या कडाक्याच्या उन्हात राजा अग्नीच्या मध्ये बसून तपश्चर्या करायचा. पावसाळ्यात मुसळधार पावसात भिजत राहायचा आणि हिवाळ्यात गोठवणाऱ्या थंडीत नदीच्या पाण्यात उभे राहून महादेवाचे ध्यान करायचा. वर्षामागून वर्षे उलटली. राजाचे शरीर सुकले होते, हाडे दिसू लागली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचे तेज कमी झाले नव्हते. महाराणी सुदेशना सुद्धा सावलीसारखी त्याच्या सोबत होती. त्यांच्या भक्तीची ताकद इतकी वाढली की संपूर्ण वनातील पशुपक्षी सुद्धा त्यांच्या भोवती येऊन शांत बसायचे. हिंस्र सिंह आणि साधे हरिण एकाच ठिकाणी बसून राजाची भक्ती पाहत असत. एके दिवशी अशी वेळ आली की राजाचा श्वासाचा वेग मंदावला होता. त्याची सहनशक्ती संपत आली होती, पण त्याचा विश्वास अढळ होता. त्या क्षणी वनातील वातावरण अचानक बदलले. जो वारा झाडांच्या फांद्यांना हलवत होता तो आता मंद आणि सुवासिक झाला. वनातील सर्व अंधार नाहीसा होऊन तिथे एक दिव्य प्रकाश पसरला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की जणू हजारो सूर्य एकत्र उगवले आहेत आणि याच प्रकाशाच्या केंद्रस्थानी साक्षात भगवान शिव प्रगट झाले. त्यांच्या जटेतून गंगा वाहत होती. कपाळावर चंद्र कोरलेला होता, गळ्यात सर्प होता आणि अंगाला भस्म फासलेले होते. महादेवांचे हे रूप पाहून वनातील सृष्टीही स्तब्ध झाली. राजा रत्नधर आणि राणी सुदेशना यांनी डोळे उघडले. समोर आपल्या आराध्य दैवताला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. येथे कथेचा वेग थोडा मंदावला. भगवान शिव आपल्या मंदस्मित हास्याने राजाकडे पाहत होते. त्यांच्या उपस्थितीने राजाच्या शरीरातील सर्व थकवा आणि वेदना एका क्षणात नाहीशा झाल्या.
हा तो पीक मोमेंट होता जिथे भक्ती आणि ईश्वराचे मिलन झाले होते. महादेवांचा आवाज एखाद्या गंभीर ढगांच्या गडगडासारखा पण तितकाच प्रेमळ होता. ते म्हणाले, वत्स रत्नधरा, उठ. तुझ्या भक्तीने आणि तुझ्या पत्नीच्या त्यागाने कैलास दळवळले आहे. तुझे धैर्य आणि तुझे कर्तव्य प्रेम पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. सांग, तुला काय हवे आहे? जे वरदान तू मागशील ते मी तुला नक्की देईन. राजाने महादेवांच्या चरणांवर डोके टेकवले. त्याचा आवाज हुंदक्यांनी भरला होता. हे त्रिलोकीनाथ, मला संपत्ती नको, मला स्वर्ग नको, मला फक्त माझ्या राज्यासाठी एक असा वारस द्या जो प्रजेचे रक्षण करेल. माझ्या वंशाचा दिवा प्रज्वलित ठेवा प्रभू. महादेवांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या स्पर्शाने राजाला एक वेगळीच अनुभूती आली. महादेव म्हणाले, तथास्तु, तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येईल. तो असा असेल की त्याचे नाव इतिहासात अजरामर होईल. पण लक्षात ठेव, नशिबाचे खेळ निराळे असतात. जा, आपल्या राज्यात परत जा. वरदान मिळताच राजा आणि राणीने महादेवांना पुन्हा एकदा नमन केले आणि ते आनंदाने आपल्या राज्याकडे परतले. अक्षयपुरीमध्ये जणू दिवाळी साजरी झाली. राजा परत आला आणि सोबत महादेवांचा आशीर्वाद घेऊन आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही दिवसांनी राजवाड्यात आनंदाची बातमी आली. महाराणी सुदेशना गर्भवती होत्या. राज्याच्या आनंदाला पारावा राहिला नाही. त्याने संपूर्ण राज्यात दानधर्म सुरू केला. गरिबांना सोन्याची नाणी वाटली गेली. मंदिरांमध्ये अखंड दीप प्रज्वलित झाले. आता राजा प्रत्येक दिवस मोजत होता. तो आपल्या होणाऱ्या पुत्रासाठी स्वप्न पाहत होता. माझा पुत्र साक्षात महादेवांचा अंश असेल. तो जगातील सर्वात मोठा धनुर्धर असेल. त्याचा पराक्रम दशदिशांना पसरेल, असे राजा अभिमानाने आपल्या मंत्र्यांना सांगायचा. त्याने पुत्रासाठी एक विशेष पाळणा तयार करून घेतला, जो हिरेमाणकांनी जडलेला होता. पण जसे 9 महिने पूर्ण झाले तसे वातावरणात एक अनाकलनीय बदल जाणवू लागला. ज्या दिवशी बाळ जन्माला येणार होते त्या दिवशी आकाश ढगांनी झाकून गेले. दुपारीच अंधार पडला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. जणू निसर्ग काहीतरी वेगळे सुचवत होता. राजवाड्यात बाळंतपणाची लगबग सुरू झाली. राजा बाहेर काळजीत फेऱ्या मारत होता. त्याला वाटले होते की बाळ जन्माला आल्याबरोबर शुभ शकून होतील. पण बाहेरचे वातावरण पाहून त्याच्या मनात धडकी भरली. काही वेळात राजवैद्य बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, तर भीती आणि चिंता होती. राजा धावतच त्यांच्याकडे गेला. महाराज, काय झाले? वैद्यराज, मुलगा झाला ना, माझा वारस आला ना. राजवैद्य थरथरत्या आवाजात म्हणाले, महाराज, पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. पण काय? राजाने रागाने विचारले. त्याने वैद्याला बाजूला सारले आणि थेट राणीच्या कक्षात प्रवेश केला. तिथे राणी सुदेशना रडत होती. दासींनी बाळ एका कापडात गुंडाळून ठेवले होते. राजाने घाईघाईने ते कापड बाजूला केले आणि त्याच्या समोर जे दृश्य होते ते पाहून त्याचे हृदयच थांबले की काय असे त्याला वाटले. समोर असलेले ते बाळ दिसायला सुंदर नव्हते. त्याचे हात पाय पूर्णपणे वाकडे झालेले होते. त्याचे शरीर इतके कमकुवत होते की त्याला सदा श्वास घेणेही कठीण जात होते. ज्या राजाने एका महान योद्ध्याची स्वप्ने पाहिली होती त्याच्या समोर एक असा मुलगा होता जो स्वतःचे शरीर सुद्धा नीट सांभाळू शकत नव्हता. ते बाळ रडत सुद्धा नव्हते, फक्त विव्हळत होते. राजा रत्नधर तिथे जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यांसमोर महादेवांचे तेजस्वी रूप आणि तथास्तु हा शब्द फिरू लागला. हे काय झाले? देवाने माझी चेष्टा केली का? इतकी वर्षे तपश्चर्या करून मला हे फळ मिळाले. राजाचा संताप आता वाढत चालला होता. महालातील दिवे विजांच्या कडकडाटात थरथरत होते. राजाने त्या बाळाकडे पाहिले आणि त्याच्या मनात एकाच वेळी प्रेम आणि तिरस्काराची भावना निर्माण झाली. याला मी माझा वारस कसे म्हणू? हा लंगडा पांगडा मुलगा तलवार कशी उचलणार? हा राज्यावर राज्य कसे करणार? राजाच्या नशिबाने त्याच्याशी क्रूर खेळ खेळला होता. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. राजवाड्यात जिथे आनंदाचे ढोल वाजणार होते तिथे आता एक भयानक शांतता पसरली होती. राजाने आपली तलवार उचलली आणि तो वेड्यासारखा ओरडला, मी हे मान्य करणार नाही. हे माझे नशीब असू शकत नाही. राणी सुदेशनाने धावत जाऊन राजाचे पाय धरले. महाराज, शांत व्हा. हे महादेवाचे देणे आहे. पण राजा शांत होण्यासारखा नव्हता. त्याला उत्तरे हवी होती. त्याला जाणून घ्यायचे होते की एका धर्मनिष्ठ राजाच्या नशिबात असा मुलगा का आला.
काय हे त्याच्या मागील जन्माचे पाप होते की देवाने दिलेला शाप? राजा रत्नधरने ठरवले की तो आता स्वस्थ बसणार नाही. तो या मुलाला घेऊन पुन्हा एकदा अशा ठिकाणी जाईल जिथे त्याला सत्याचा साक्षात्कार होईल. पण त्या बाळाचे काय होणार? लोक काय म्हणतील? अक्षयपुरीचे भविष्य आता काय असेल? नशिबाने राजाला एका अशा वळणावर आणून ठेवले होते जिथून पुढचा रस्ता फक्त अंधकारमय दिसत होता. आणि सर्वात मोठा प्रश्न हा होता की जर हे सर्व देवानेच लिहिले होते तर मग राजाच्या पुण्याचा काय उपयोग झाला? तो सर्व प्रश्नांची उत्तरे आता काळच देणार होता. राजवाड्यातील त्या अंधाऱ्या रात्री राजा रत्नधर आपल्या पुत्राकडे एकटक पाहत होता. बाळाची निरागस डोळे राजाकडे पाहत होते, जणू ते विचारत होते, माझा काय दोष? पण राजाच्या मनात आता फक्त एकच ध्यास होता, या कोड्याचे उत्तर शोधणे. आणि याच उत्तराच्या शोधात राजाची पुढची वाटचाल सुरू होणार होती, जिथे त्याला साक्षात श्रीकृष्ण यांची भेट घ्यायची होती. पण त्या प्रवासात काय घडणार? श्रीकृष्ण त्याला कोणते रहस्य सांगणार? आणि त्या अपंग मुलाचे नशीब खरोखरच बदलणार की तो आयुष्यभर नशिबाच्या ओझ्याखाली दबलेला राहणार? हे जाणून घेण्यासाठी नशिबाच्या या पुढच्या पानाकडे जाणे हे आवश्यक होते, कारण खेळ अजून सुरू झाला होता. राजा रत्नधराच्या डोळ्यांसमोर जणू काळाकुट्ट अंधार पसरला. ज्या पुत्रासाठी त्याने आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, ज्याच्यासाठी कठोर तपश्चर्या केली, तो पुत्र असा विद्रूप आणि विकलांग असेल याची स्वप्नातही त्याने कल्पना केली नव्हती. राजवाड्याच्या त्या सुवर्ण कक्षात जिथे आनंदाच्या लहरी असायला हव्या होत्या, तिथे आता फक्त शोकाची सावली होती. राजाने थरथरत्या हातांनी त्या बाळाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे वाकडे तिकडे हात आणि ठिसूळ शरीर पाहून राजाच्या काळजाचा थरकाप उडाला. ते बाळ रडतही नव्हते, फक्त त्याचे डोळे राजाकडे पाहत होते, जणू ते स्वतःच्या नशिबाबद्दल जाब विचारत होते. महाराणी सुदेशना तर शुद्ध हरपून पडली होती. दासींच्या नजरेत दया होती तर राजवैद्यांच्या चेहऱ्यावर हतबलता होती. राजाचा संताप आता शिखरावर पोहोचला होता. त्याने जोरात गर्जना केली, हा देवाचा आशीर्वाद असू शकत नाही, हे तर कपट आहे. हे महादेवाचे वरदान नसून माझ्या धर्माची क्रूर थट्टा आहे. राजाने बाळ पाळण्यात ठेवले आणि तो वेड्यासारखा महालात इकडे तिकडे फिरू लागला. त्याचे पाय थरथरत होते, पण डोळ्यातून निखारे वाहत होते. मी आयुष्यभर न्याय केला, कधी कोणाचे वाईट चिंतले नाही, मग माझ्याच नशिबात हे दुर्दैव का आले? कोणत्या जन्माचे पाप आज माझ्या समोर या रूपात उभे राहिले आहे? राजाचे प्रश्न अनुत्तरित होते. एका क्षणात अक्षयपुरीची संपूर्ण हवा बदलली. प्रजेला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा आनंदाचे तोरणे सोडून लोक हळूहळू कुजबुजू लागले. राजा धर्मात्मा असूनही देवाने त्याला असे फळ दिले, मग कर्माचा काय उपयोग? लोकांच्या मनातील हा प्रश्न राजाला अधिकच अस्वस्थ करत होता. राजा रत्नधर आता शांत बसू शकत नव्हता. त्याला हे जाणून घ्यायचे होते की जर विधाता नशीब लिहितो तर त्याने माझ्या नशिबाच्या पानावर हे दुःख का कोरले? त्याने ताबडतोब आपल्या रथाची तयारी करण्यास सांगितले. मंत्र्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. महाराज, या परिस्थितीत राज्य सोडून जाणे योग्य नाही. पण राजाने कोणाचेही ऐकले नाही. त्याने आपल्या रथाचे सारथ्य स्वतःकडे घेतले आणि घोड्यांचे लगाम खेचले. वाऱ्याच्या वेगाने राजाचा रथ अक्षयपुरीच्या सीमा ओलांडून द्वारकेच्या दिशेने निघाला. प्रवासात राजाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रथाच्या चाकांचा आवाज त्याच्या डोक्यात हातोड्यांसारखा वाजत होता. त्याला फक्त एकच चेहरा दिसत होता, भगवान श्रीकृष्ण. तो विचार करत होता, हे द्वारकाधीश, तू तर जगाचा चालक आहेस, तुला तर सर्व माहीत आहे, मग तू माझ्यासोबत हा अन्याय कसा होऊ दिला? राजाने वाटेत अन्न पाण्याचा त्याग केला. तो केवळ क्रोधाच्या आणि दुःखाच्या आधारावर प्रवास करत होता. धूळ, ऊन आणि वारा याची तमा न बाळगता राजाने अवघ्या काही दिवसातच द्वारकेची वेशी गाठली. द्वारकेत पोहोचताच राजाने कोणाचीही प्रतीक्षा केली नाही. रक्षक त्याला ओळखत होते, त्यामुळे कोणीही त्याला अडवले नाही. राजा रत्नधरने थेट द्वारकाधीशाच्या भव्य महालात प्रवेश केला. समोर सुवर्ण सिंहासनावर द्वारकाधीश शांतचित्ताने विराजमान होते. त्यांच्या चेहऱ्यावर ते चिरंतन हास्य होते, जे पाहून जगाचे दुःख हरपते. पण आज राजाला त्या हास्याचाही राग येत होता. त्याला वाटत होते, प्रभू, माझ्या दुःखाकडे बघून हसत आहात का?
राजा रत्नधर धावतच गेला आणि श्रीकृष्णांच्या चरणांवर कोसळला. तो एक महान सम्राट ज्याच्या समोर हजारो लोक नतमस्तक व्हायचे, तो आज एका बालकासारखा भगवंताच्या चरणांवर डसाडसा रडत होता. त्याचे अश्रू प्रभूंचे पाय भिजून गेले. येथे कथेचा वेग मंदावला. वातावरणातील प्रत्येक अणुजणू राजाच्या दुःखात सहभागी झाला होता. श्रीकृष्णाने अत्यंत मायेने राजाच्या खांद्यावर हात ठेवला, पण राजाचे हुंदके थांबत नव्हते. हा तो क्षण होता जिथे एका भक्ताचे हृदय देवाकडे जाप मागत होते. राजाने मान वर केली. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. तो म्हणाला, हे मधुसूदना, हे जगन्नाथा, माझा काय अपराध होता? मी तुला काय मागितले आणि तुम्ही मला काय दिले? मी महादेवांकडे एक समर्थ वारसा मागितला होता, जो माझ्या राज्याचे रक्षण करील, जो माझ्या प्रजेचा आधार होईल. आणि मला काय मिळाले? एक असा मुलगा जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, जो स्वतःच्या हाताने पाणी पिऊ शकत नाही. हे तुझे न्याय आहे का? जर हेच नशीब असेल तर मग मी केलेल्या पुण्याचा, मी केलेल्या धर्माचा काय उपयोग झाला? त्यापेक्षा मी अधर्मी झालो असतो तर कदाचित यापेक्षा वेगळं काही झाले नसते. राजाचे प्रश्न अनुत्तरित होते. श्रीकृष्णाने राजाला हळूवारपणे उचलून समोरच्या आसनावर बसवले. प्रभूंच्या शांत नजरेत एक वेगळे गांभीर्य होते. त्यांनी राजाचे अश्रू स्वतःच्या हाताने पुसले. श्रीकृष्ण अत्यंत मृदू आवाजात म्हणाले, राजन, शांत हो. दुःखाच्या आवेगात मनुष्याची बुद्धी स्थिर राहत नाही आणि अस्थिर बुद्धीला कधीही सत्याचे दर्शन होत नाही. तुला वाटते की तुझ्या पुत्राची ही अवस्था तुझ्या नशिबाचा दोष आहे किंवा देवाचा अन्याय आहे, पण रत्नधरा, तुला जे दिसते आहे ते संपूर्ण सत्य नाही. तू फक्त शरीराकडे पाहत आहेस, पण त्या शरीराच्या आत असलेल्या आत्म्याचा प्रवास तुला माहीत नाही. राजा गोंधळून गेला. आत्म्याचा प्रवास? प्रभू, मला साध्या शब्दात सांगा, माझ्या मुलाने असा जन्म का घेतला? हे कुणी लिहिले? श्रीकृष्णांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, राजन, हा प्रश्न केवळ तुझा नाही तर संपूर्ण मानव जातीचा आहे. गरुड पुराणात याचे उत्तर दडलेले आहे. मनुष्याचे जीवन हे केवळ या जन्मातील कर्मांवर अवलंबून नसते. तू आज जो राजा आहेस, तू आज जो धर्मात्मा आहेस, हे तुझे संचित कर्म आहे. पण तुझ्या मुलाचा जो जन्म झाला आहे तो त्याचे स्वतःचे प्रारब्ध घेऊन आला आहे. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. तो तुझे रक्त घेऊन जन्माला आला असला तरी त्याचे नशीब त्याने स्वतःच्या कर्मांनी मागील अनेक जन्मांतून विणलेले आहे. राजाने विचारले, म्हणजे हे त्याचे कर्म आहे? पण तो तर निष्पाप बाळ आहे. त्याने या जन्मात काय पाप केले? श्रीकृष्णाने समजावून सांगायला सुरुवात केली. राजन, कर्म हे बाणासारखे असते. एकदा धनुष्यातून सुटले की ते आपले लक्ष गाठल्याशिवाय थांबत नाही. तुझ्या मुलाच्या आत्म्याने मागील जन्मात अशी काही कर्मे केली होती ज्याचा हिशोब चुकता करण्यासाठी त्याला हे विकलांग शरीर मिळाले आहे. यात तुझा दोष नाही आणि देवाचा अन्यायही नाही. हे निसर्गाचे चक्र आहे. राजा रत्नधर हताश होऊन म्हणाला, प्रभू, जर सर्व काही कर्मानेच ठरते, जर हे नशीब आधीच लिहिले गेले तर मग माझ्या तपश्चर्येचा काय फायदा? महादेवांनी मला वरदान का दिले? आशीर्वाद मिळूनही जर दुःखच पदरात पडणार असेल तर देवाची प्रार्थना कशासाठी करायची? श्रीकृष्णाने राजाच्या डोळ्यात पाहिले. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, तू खूप मोठी चूक करत आहेस. तुला वाटते नशीब म्हणजे सर्व काही संपले, पण सत्य असे आहे की नशीब तुला फक्त परिस्थिती देते, पण त्या परिस्थितीतून स्वतःचा मार्ग काढणे हे तुझे क्रियमान कर्म असते. देवाने तुला जो पुत्र दिला कारण देवाला माहीत आहे की तूच तो पिता आहेस जो त्याला या अवस्थेतून बाहेर काढू शकतोस. नशीब हे हातांच्या रेषात नसते, तर ते कर्माच्या घामात दडलेले असते. तू कर्माचा सिद्धांत विसरू नकोस. नशीब तुम्हाला पहिल्या पायरीवर आणून सोडते, पण तिथून शिखरावर जायचे की गर्तेत पडायचे हे पूर्णपणे तुमच्या हातात असते. श्रीकृष्णांच्या या शब्दांनी राजाच्या मनात एक वेगळीच खळबळ उडवून दिली. त्याला आतापर्यंत वाटत होते की नशीब म्हणजे एखाद्या दगडावरचा लेख आहे जो बदलता येत नाही, पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की नशीब हे बदलता येते जर कर्माची जोड असेल तर. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, राजन, गरुड पुराणात मी स्पष्ट सांगितले आहे की मनुष्य आपल्या पुरुषार्थाने आपले प्रारब्ध सुद्धा बदलू शकतो. तुझ्या मुलाचे शरीर विकलांग आहे, पण त्याचे मन, त्याची बुद्धी, त्याचे आत्मबळ हे सर्व घडवणे तुझेच काम आहे. तू जर त्याला नशिबाने मारलेला म्हणून सोडून दिलेस
तर तो खरोखरच संपून जाईल. पण जर तू त्याला कर्माची ताकद दिलीस तर तोच मुलगा तुझे नाव उज्ज्वल करेल. जा रत्नधरा, आपल्या पुत्राकडे परत जा. त्याला रडणारा पिता नको आहे, तर त्याला एक मार्गदर्शक गुरु हवा आहे. राजा रत्नधर आता शांत झाला होता. श्रीकृष्णांच्या सानिध्यात त्याला कर्माचे महत्त्व समजू लागले होते. त्याचे दुःख पूर्णपणे गेले नव्हते, पण त्या दुःखाशी लढण्याची शक्ती त्याला मिळाली होती. राजाने श्रीकृष्णांना वंदन केले. प्रभू म्हणाले, राजन, नेहमी लक्षात ठेव, नशीब हे परिस्थितीचे नाव आहे आणि कर्म हे प्रगतीचे नाव आहे. ज्या दिवशी तुझा मुलगा आपल्या कमतरतेवर रडणे सोडून आपल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करेल, त्या दिवशी त्याचे नशीब बदलायला सुरुवात होईल आणि हे घडवणे केवळ तुझ्याच हातात आहे. राजाच्या डोळ्यात आता एक नवीन चमक होती. त्याने श्रीकृष्णांचा निरोप घेतला आणि तो पुन्हा आपल्या राज्याकडे वळला. रथात बसल्यावर आता त्याला रथाचा आवाज कर्कश वाटत नव्हता, तर तो जणू कर्माचे संगीत वाजत असल्यासारखा वाटत होता. अक्षयपुरीकडे परतताना राजाच्या मनात एकच विचार होता, माझ्या मुलाचे नशीब मी माझ्या कर्माने आणि संस्कारांनी बदलून दाखवेन. पण राजवाड्यात गेल्यानंतर लोक त्याला काय म्हणतील? राणी सुदेशना या धक्क्यातून सावरली असेल का? आणि सर्वात महत्त्वाचे, तो विकलांग मुलगा या जगात तग धरू शकेल का? श्रीकृष्णाने दिलेले हे ज्ञान राजा रत्नधर प्रत्यक्षात कसे आणणार? कर्माच्या या महान परीक्षेत राजा आणि त्याचा मुलगा उत्तीर्ण होणार का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला राजा रत्नधराच्या अक्षयपुरीतील पुढच्या संघर्षाकडे वळावे लागेल, जिथे कर्माचा हा सिद्धांत प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार होता. श्रीकृष्ण आता गूढ प्रश्नांचे एक एक पदर उलगडणार होते, जे राजाला आणि संपूर्ण जगाला एका नवीन प्रकाशाकडे नेणार होते. श्रीकृष्ण सिंहासनावरून थोडे पुढे सरकले आणि त्याने नारदांच्या डोळ्यात पाहत असे वाक्य उच्चारले, ज्याने संपूर्ण द्वारकेचे वातावरण गंभीर झाले. नारदा, नशीब कर्माने कसे बदलले जाते हे आता तुला या राजाच्या प्रवासातूनच कळेल. राजा रत्नधर आता एका अशा युद्धाची तयारी करणार होता, जिथे शत्रू समोर नसून स्वतःच्या नशिबात दडलेला होता. नारदा, गरुड पुराणातील हा सिद्धांत केवळ राजा रत्नधरासाठी नाही, तर या विश्वातील प्रत्येक सजीव जीवासाठी आहे. श्रीकृष्णांचा आवाज आता अधिक गंभीर आणि खोल झाला होता. त्यांच्या शब्दात ब्रह्मांडाचे रहस्य दडलेले होते. त्यांनी रत्नधराच्या डोळ्यात पाहत कर्माचे गुपित उलगडण्यास सुरुवात केली. राजन, मनुष्याला वाटतं की देव त्याचं नशीब लिहितो, पण खरं सांगू का, विधाता फक्त कोरा कागद आणि लेखणी देतो, पण त्या कागदावर कोणत्या शाईने काय लिहायचं हे मात्र मानवाच्या कर्मावरच अवलंबून असतं. मानवाचे जीवन हे 3 प्रकारच्या कर्माच्या वेढ्यात अडकलेले असते: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. रत्नधर एकाग्रतेने ऐकत होता. त्याच्या मनात आतापर्यंत असलेल्या शंकाचे ढग विरघळू लागले. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, पहिलं असतं संचित कर्म. हे म्हणजे एखाद्या अथांग महासागरासारखं किंवा एखाद्या मोठ्या कोठारासारखं आहे. तुझ्या मागील हजारो लाखो जन्मांची पापं आणि पुण्य या कोठारात साठलेली असतात. तू आजवर जे काही केलं आहेस त्या प्रत्येक लहान मोठ्या क्रियेचा हिशोब तिथे जमा असतो. हा साठा इतका प्रचंड असतो की एका जन्मात तो सर्व भोगून संपवणं कोणत्याही मानवाला किंवा देवालाही अशक्य आहे. म्हणूनच त्या कोठारातील प्रत्येक कर्माला फळ मिळण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. प्रभूंच्या शब्दांनी रत्नधराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, आता दुसरं कर्म म्हणजे प्रारब्ध, ज्याला सामान्य लोक नशीब किंवा भाग्य म्हणतात. संचित कर्मातील तो छोटासा भाग विधाता तुला या जन्मात भोगण्यासाठी बाजूला काढून देतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. तुझ्या या मुलाचे हे विकलांग शरीर म्हणजे त्याचे प्रारब्ध आहे. त्याच्या आत्म्याने मागील जन्मात काही अशी देणी ठेवली होती, काही अशी कर्मे केली होती, ज्याचा हिशोब चुकता करण्यासाठी त्याला हा विशिष्ट देह मिळाला आहे. राजन, एकदा धनुष्यातून सुटलेला बाण जसा कोणालाही परत घेता येत नाही, तसंच प्रारब्ध एकदा सुरू झालं की ते भोगावंच लागतं. बाण सुटल्यावर तो कोणाला लागेल किंवा कुठे जाऊन रुतेल हे जसं अटळ असतं, तसंच प्रारब्धाने दिलेली परिस्थिती ही अटळ असते. ती तू टाळू शकत नाहीस किंवा बदलूही शकत नाहीस. राजा रत्नधराच्या चेहऱ्यावर पुन्हा थोडी चिंतेची सावली दिसली, पण श्रीकृष्णांचे हास्य अजूनही मावळले नव्हते. पण रत्नधरा, इथेच सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. तिसरं आणि सर्वात प्रभावी कर्म असतं
क्रियमान कर्म हे ते कर्म आहे जे तू आज आत्ता या क्षणी करत आहेस. प्रारब्ध तुला एक परिस्थिती देऊ शकतं, तुला खडकाळ जमीन देऊ शकतं, पण त्या खडकाळ जमिनीवर डोकं आपटून रडत बसायचं की तिथे अपार कष्ट करून दगड फोडून विहीर खाणायची आणि तिथून सोनं पिकवायचं हे तुझं क्रियमान कर्म ठरवतं. प्रारब्ध तुला फक्त मैदानात आणून सोडतं, पण तिथे तू कसा खेळतोस, जिंकतोस की हरतोस हे पूर्णपणे तुझ्या कर्मावर अवलंबून असतं. श्रीकृष्णांनी एक उदाहरण दिलं. समजा एका शेतकऱ्याला वारसा हक्काने 2 एकर जमीन मिळाली. ही जमीन त्याला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली. हे त्याचं प्रारब्ध आहे. जर ती जमीन खडकाळ किंवा नापीक असेल तर तो नशिबाला दोष देऊ शकतो, पण जर त्या शेतकऱ्याने दिवस रात्र घाम गाळून ती जमीन नांगरली, तिथले दगड बाजूला सारले आणि खतपाणी घातलं तर तीच नापीक जमीन त्याला भरघोस पीक देऊ शकते. नशिबाने त्याला जमीन दिली, पण कर्माने त्याने त्या जमिनीचं नंदनवन केलं. तुझ्या मुलाच्या बाबतीतही हेच घडणार आहे. नशिबाने त्याला शरीर दिलं आहे, पण तो या शरीरासोबत कसं जगणार हे तू आणि तो मिळून आज जे कर्म कराल त्यावरच ठरेल. येथे संवादाचा वेग पुन्हा मंदावला. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज प्रगट झालं होतं. रत्नाधराला आतापर्यंत आपला मुलगा म्हणजे एक ओझं वाटत होतं, पण श्रीकृष्णांच्या शब्दांमुळे त्याला त्या मुलामध्ये एक संधी दिसू लागली. प्रारब्ध म्हणजे नशीब हे दगडावरची रेग नसते, रत्नधरा ती मातीवरची रेग असते. कष्टांचा पाऊस आणि प्रयत्नांचा नांगर ती रेग पुसून टाकू शकतो आणि तिथे नवीन भविष्य घडवू शकतो. गरुड पुराण हेच सांगतं की मानवाकडे ती शक्ती आहे की तो आपल्या कर्माने विधात्याला सुद्धा त्याचं नशीब बदलायला भाग पाडू शकतो. नशीब ही फक्त एक सुरुवात आहे, शेवट नाही. अनेक लोक नशिबाच्या नावाखाली हातपाय गाळून बसतात, पण खरा पुरुषार्थी तोच असतो जो नशिबाच्या छतडावर बसून आपलं साम्राज्य उभं करतो. हा तो पीक मोमेंट होता जिथे रत्नधराच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलली होती. त्याच्या मनात आता एकच आग धगधगत होती, आपल्या मुलाला जगातील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती बनवण्याची. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, राजन, तुझ्या मुलाने अपंग शरीर घेतलं आहे कारण त्याला या जन्मात अहंकाराचा त्याग आणि धैर्याचा धडा शिकायचा आहे. जर तू त्याला फक्त दया दाखवत बसला असतास तर त्याचं आयुष्य व्यर्थ गेलं असतं. पण आता तू त्याला कर्माची ओळख करून दे. त्याला सांग की शरीर हे केवळ एक वस्त्र आहे जे आज आहे आणि उद्या नाही, पण आत्मा आणि त्याचं कर्तृत्व हे चिरंतन असतं. त्याला अशी विद्या दे की ज्याच्या जोरावर तो संपूर्ण जगावर राज्य करेल. शरीर नशिबाने दिलं असलं तरी चारित्र्य आणि कर्तृत्व मानवाच्या कर्मानेच निर्माण होतं. रत्नधराने श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केला. त्याच्या डोळ्यातील अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर ते एका नवीन संकल्पाचे होते. श्रीकृष्ण म्हणाले, जा रत्नधरा, अक्षयपुरी तुझी वाट पाहत आहे. तुझा मुलगा तुझी वाट पाहत आहे. त्याला रडणारा पिता नकोय, त्याला एक असा मार्गदर्शक हवा आहे जो त्याला नशिबाशी लढायला शिकवेल. गरुड पुराणातील हा धडा नेहमी लक्षात ठेव. जो कर्माच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी साक्षात ईश्वर उभा राहतो. प्रारब्ध हे तुला झुकवण्यासाठी येतं, पण क्रियमान कर्म तुला उंच भरारी घेण्यासाठी पंख देतं. नशिबाला दोष देणं सोडा आणि कर्माचा झेंडा हाती घ्या. रत्नधर द्वारकेतून निघाला तेव्हा त्याचा रथ वाऱ्याच्या वेगाने धावत होता. त्याच्या मनात श्रीकृष्णांचे प्रत्येक शब्द एखाद्या मंत्रासारखे वाजत होते. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे 3 शब्द म्हणजे जणू जीवनाचे सार होते. त्याला आता समजलं होतं की आपल्या मुलाचे वाकडे हातपाय हे त्याच्या मागील जन्माच्या कर्जाची परतफेड होती. पण आता या जन्मात त्याला जे काही मिळवायचं होतं ते त्याच्या कष्टानेच मिळणार होतं. राजाने मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या नजरेसमोर आता फक्त त्याचं कर्तव्य होतं. अक्षयपुरीच्या वेशीवर पोहोचल्यावर राजाने पाहिलं की प्रजा अजूनही चिंतेत होती. राजवाड्यावर शोककळा होती. महाराणी सुदेशना आजही त्या पाळणाकडे बघून अश्रू गाळत होती. पण राजा रत्नधर जेव्हा रथातून उतरला तेव्हा त्याच्या चालण्यात एक वेगळाच दरारा होता. त्याच्या चेहऱ्यावरचं नैराश्य नाहीसं झालं होतं आणि तिथे एक आढळ आत्मविश्वास धडकत होता. तो थेट महाराणीच्या कक्षात गेला. महाराणीने त्याला पाहिले आणि ती पुन्हा रडू लागली. महाराज, पहा आपल्या वंशाचं काय झालं. काय उत्तर देऊ मी या प्रजेला.
राजाने सुदेशनाला शांत केले आणि त्या बाळाला पाळण्यातून उचलले. बाळ अजूनही तसेच विवळत होते, त्याचे शरीर निस्तेज होते, पण राजाने आज त्याच्याकडे दयेने नाही तर आदराने पाहिले. सुदेशना, रडणं थांबव. हा मुलगा अपंग नाही, तर हा एक मोठा योद्धा आहे. देवाने आपल्याला हा हिरा दिला आहे, ज्याला पैलू पाडण्याचं काम आपलं आहे. याचं नशीब देवाने शरीरात लिहिलेलं असेल तर याचं भविष्य आपण आपल्या कर्माने लिहू. आजपासून हा केवळ माझा पुत्र नाही, तर हा माझा शिष्य आहे. याचे नाव विजय असेल. राजाने बाळाचे नाव विजय ठेवताच राजवाड्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली. राजाने दरबारात घोषणा केली की राजपुत्राच्या विकलांगतेवर कोणीही शोक करणार नाही. उलट त्याला अशा प्रकारे वाढवले जाईल की जगातील सर्वात शक्तिशाली योद्धे सुद्धा त्याच्या समोर नतमस्तक होतील. राजा रत्नधर आता स्वतः विजयीचा शिक्षक बनला. त्याने राजवाड्यात एक विशेष विद्यापीठ स्थापन केले, जिथे केवळ शारीरिक शक्ती नाही तर मानसिक शक्तीवर भर दिला जाणार होता. दिवसामागून दिवस सरकू लागले. विजय आता मोठा होऊ लागला होता, पण परिस्थिती कठीण होती. साधे बसणे किंवा पाळण्यातून बाहेर पडणे सुद्धा त्याच्यासाठी एक मोठे युद्ध होते. त्याचे हात इतके वाकडे होते की त्याला अन्नाचा घास स्वतःच्या तोंडापर्यंत नेणे सुद्धा जमेना. पण राजा रत्नधर मागे हटला नाही. जेव्हा विजय रडायचा तेव्हा राजा त्याला श्रीकृष्णांचे शब्द सांगायचा. विजया, शरीर हे केवळ एक भिंत आहे, ती फोडून तुला बाहेर पडायचं आहे. नशीब तुला थांबू शकतं, पण तू थांबायचं नाहीस. राजाने त्याला अशा विशेष व्यायामांचे धडे दिले ज्याने त्याच्या शरीराची हाडे मजबूत होऊ लागली. वेदना असह्य असायच्या, पण राजा रत्नधर कठोर झाला होता. त्याला माहीत होते की जर आज त्याने दयेपोटी सूट दिली तर उद्या नशीब विजयला चिरडून टाकेल. विजयच्या शिक्षणाची सुरुवात शस्त्रांपासून झाली. जर हात चालत नसतील तर बुद्धी इतकी तेजस्वी कर की जगातील प्रत्येक समस्या तू केवळ विचाराने सोडवशील. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी विजयने वेदांचे आणि पुराणांचे असे ज्ञान आत्मसात केले होते की राज दरबारातील मोठे मोठे पंडित सुद्धा त्याच्या प्रश्नाने निरुत्तर होत असत. त्याची आकलनशक्ती अफाट होती. त्याचे शरीर जरी खुर्चीला खिळलेले असायचे तरी त्याचे मन विश्वाच्या पलीकडे भरारी मारत होते. पण राजा रत्नधराला फक्त विद्वान पुत्र नव्हता हवा, त्याला एक योद्धा हवा होता. अक्षयपुरीचे रक्षण करण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नव्हती, तिथे पराक्रम हवा होता. आणि हीच विजयची सर्वात मोठी परीक्षा होती. ज्याला उभे राहणे कठीण होते तो तलवार कशी चालवणार, तो रणांगणावर शत्रूचा सामना कसा करणार. प्रजेमध्ये असूनही कुजबूज सुरूच होती. राजा वेडा झाला आहे. या लंगड्या मुलाला गादीवर बसून तो राज्याचा विनाश करणार आहे. शत्रूंनी राज्यावर जर आक्रमण केलं तर हा राजकुमार काय करणार, हे कुजबूज विजयच्या कानावरही आली. एका रात्री विजयने आपल्या पिताला विचारले, पिताजी, लोक खरंच तर बोलत नाही ना, मी खरोखरच या राज्यासाठी आणि तुमच्यासाठी एक ओझं आहे का. राजा रत्नधराचे डोळे पाणावले, पण त्याने स्वतःला सावरले. त्याने विजयला आपल्या कुशीत घेतले आणि खिडकी बाहेर दिसणाऱ्या आकाशाकडे बोट दाखवले. विजया, तो ध्रुवतारा बघतोयस, तो स्थिर आहे, कारण त्याचे ध्येय निश्चित आहे. तू ओझे नाहीस, तू माझी शक्ती आहेस. नशिबाने तुला पाय दिले नसतील तरी त्याने तुला असं मन दिलं आहे जे कोणालाही हरवता येणार नाही. उद्या सकाळी मी तुला एका अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुला तुझं उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा रत्नधर विजयला घेऊन राज्याच्या सीमेवर असलेल्या एका प्रचंड नदीच्या काठी पोहोचला. नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान होता आणि समोर मोठमोठे कडे होते. राजाने विजयाला त्या प्रवाहाकडे पाहायला सांगितले. विजया, ही नदी बघ, हिच्या वाटेत हे प्रचंड खडक आहेत. नदीकडे पाय नाहीत, पण ती थांबली आहे का. विजय म्हणाला, नाही पिताजी, ती त्या खडकांना फोडून किंवा त्यांच्या बाजूने रस्ता काढून पुढे जात आहे. राजा हसून म्हणाला, अगदी बरोबर, तुझं जीवन सुद्धा या नदीसारखं आहे. हे शरीर, हे अपंगत्व म्हणजे ते खडक आहेत. आता तुला ठरवायचं आहे की त्या खडकांवर डोकं आपटून तिथे संपायचं की आपल्या बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर नवीन रस्ता शोधायचा. नशीब तुला अडवू शकतं, पण तुला थांबवण्याची ताकद ही कोणातच नाही. वडिलांच्या या शब्दांनी विजयच्या मनात एक ठिणगी पेटली. त्या दिवसापासून विजयाने आपल्या कमतरतेचा विचार करणे सोडून दिले. त्याने आपल्या वडिलांना सांगितले की त्याला धनुर्विद्या शिकायची आहे. सर्वांना आश्चर्य वाटले. जो बसू शकत नाही
तो धनुष्य कसे ओढणार? पण विजयाने हार मानली नाही. त्याने एक विशेष आसन तयार करून घेतले जे रथात बसवले जाऊ शकत होते. त्याने आपल्या हातांच्या स्नायूंवर इतकी मेहनत घेतली की त्याचे हात आता पोलादासारखे झाले होते. जेव्हा तो प्रत्ययांचा ओढायचा तेव्हा त्याचा आवाज मेघांच्या गडगडासारखा येत असे. कर्माचा हा प्रवास आता एका अशा वळणावर पोहोचला होता जिथे विजयाला आपले कौशल्य सिद्ध करावे लागणार होते. श्रीकृष्ण द्वारकेत बसून हे सर्व पाहत होते आणि नारदांना सांगत होते. नारदा, बघितलंस, कर्माने नशिबाची पाने कशी उलटली जात आहेत. पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. जेव्हा मृत्यू समोर उभा असेल तेव्हा हे कर्म विजयला कशी साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अक्षयपुरीच्या सीमा आता शत्रूच्या नजरेत होत्या आणि नशिबाने विजयासमोर एक असे आव्हान उभे केले होते ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. कर्माचा हा विजय आता रणांगणावर गाजणार होता जिथे नशिबाला पुन्हा एकदा पराभूत व्हायचे होते. अक्षयपुरीच्या वेशीवर आता युद्धाचे ढोल वाजू लागले होते. कालकेतू नावाचा एक क्रूर आणि मगरूर राजा, ज्याची नजर अनेक वर्षांपासून अक्षयपुरीच्या समृद्धीवर होती, त्याने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले होते. कालकेतूला गुप्तहेरांकडून बातमी मिळाली होती की राजा रत्नधर आता वृद्ध झाला आहे आणि त्याचा एकमेव वारस असलेला राजकुमार विजय हा जन्मतःच अपंग आणि विकलांग आहे. कालकेतू आपल्या भव्य दरबारात बसून मोठ्याने हसला होता. ज्या राज्याचा राजा म्हातारा आहे आणि वारस लंगडा आहे, ते राज्य जिंकण्यासाठी मला तलवारीची सुद्धा गरज पडणार नाही. मी फक्त माझ्या सैन्याची सावली जरी तिथे पाडली तरी ती लोक शरणागती पत्कारतील. कालकेतूचा अहंकार गगनाला भिडला होता. त्याने आपल्या विशाल सैन्याला आदेश दिला आणि हजारो घोडेस्वार, शेकडो हत्ती आणि पायदळाचा प्रचंड मोठा ताफा अक्षयपुरीच्या दिशेने कूच करू लागला. धुळीचे लोट आकाशात उसळले होते. जणू काही काळच अक्षयपुरीला गिळंकृत करण्यासाठी येत होता. इकडे अक्षयपुरीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रजेला माहीत होते की कालकेतू किती निर्दयी आहे. तो ज्या राज्यावर आक्रमण करतो तिथल्या जमिनी जाळून टाकतो आणि लोकांना गुलाम बनवतो. राजदरबारात चिंतेचे सावट होते. वृद्ध मंत्री आणि सेनापती एकमेकांशी कुजबुजत होते. महाराज वृद्ध झाले आहेत. त्यांनी शस्त्र सोडून अनेक वर्षे झाली आहेत. राजकुमार विजय विद्वान नक्कीच आहेत, पण रणांगणावर विद्वत्ता कामाला येत नाही. तिथे शक्ती आणि चपळता लागते. अशा परिस्थितीत आपण कालकेतूचा सामना कसा करणार? काही मंत्र्यांनी तर राजाला सल्ला दिला, आपण कालकेतूला काही धन देऊन तडजोड करावी. पण राजा रत्नधर शांत होते. त्यांच्या कानात अजूनही श्रीकृष्णाचे ते शब्द घुमत होते. नशीब तुम्हाला परिस्थिती देते, पण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे तुमचे कर्म ठरवते. राजा रत्नधर आपल्या कक्षात बसून आपल्या जुन्या तलवारीला धार लावत होते. त्यांचे हात थरथरत होते, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याच वेळी तिथे विजयाचा प्रवेश झाला. विजय आपल्या विशेष आसनावर बसला होता जे त्याच्या रथात बसवता येत होते. त्याचे हात आता पूर्वीसारखे मलूल नव्हते. त्या स्नायूंमध्ये एक वेगळीच ताकद दिसत होती. विजय म्हणाला, पिताजी, आपण ही तलवार म्यानात ठेवा. अक्षयपुरीच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आता हा पुत्र समर्थ आहे. राजाने आपल्या पुत्राकडे पाहिले. विजयाचे शब्द केवळ शब्द नव्हते, तर त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या आणि कर्माची जोड होती. राजा म्हणाला, विजया, शत्रू विशाल आहे आणि तू कधी रणांगण पाहिले नाहीस. विजय हसला आणि म्हणाला, पिताजी, आपणच मला शिकवले आहे की नदीला पाय नसतात, पण ती खडक फोडून स्वतःचा मार्ग काढते. आज माझे कर्मच माझे पाय बनतील आणि माझी बुद्धी माझे शस्त्र बनेल. विजयाने युद्धाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने सेनापतींना बोलावले आणि युद्धाची एक अशी रचना मांडली जी यापूर्वी कोणीही पाहिली नव्हती. त्याने आपल्या सैन्याला सांगितले, आपण शत्रूशी समोरासमोर लढणार नाही, आपण त्यांच्या मानसिकतेशी लढणार आहोत. विजयाने आपल्यासाठी एक विशेष रथ तयार करून घेतला होता. हा रथ 4 वेगवान घोड्यांनी ओढला जात होता आणि त्यामध्ये विजयासाठी एक असे आसन होते जिथून तो बसून 360 अंशात धनुष्य चालवू शकत होता. त्याच्या रथाच्या बाजूला विशेष ढाली लावल्या होत्या ज्या त्याला शत्रूच्या बाणांपासून सुरक्षित ठेवणार होत्या. रणांगणावर जाण्यापूर्वी विजयाने आपल्या आईचे, महाराणी सुदेशनाचे आशीर्वाद घेतले. राणीच्या डोळ्यात पाणी होते, पण तिने आपल्या पुत्राच्या कपाळावर विजयाचा टिळा लावला
आणि तो दिवस उजाडला. रणांगणावर एका बाजूला कालकेतूचे अफाट सैन्य उभे होते. हत्तीच्या किंकाळण्या आणि घोड्यांच्या किंकाळण्याने जमीन हादरत होती. कालकेतू आपल्या रथात उभा राहून अक्षयपुरीच्या सैन्याकडे पाहून उपहासाने हसत होता. कुठे आहे तुमचा तो लंगडा राजकुमार? त्याला सांगा की पाळण्यातून बाहेर येऊन माझ्या पाया पडायला. कदाचित मी त्याचे प्राण वाचवीन. कालकेतूच्या या शब्दांनी त्याच्या सैन्यात हशा पिकला. पण त्या क्षणी अक्षयपुरीच्या बाजूने एक शंखनाद झाला. तो आवाज इतका प्रचंड होता की शत्रूचे घोडे दचकून मागे सरकले आणि समोरून एक रथ वाऱ्याच्या वेगाने रणांगणात शिरला. त्या रथावर अक्षयपुरीचा ध्वज डौलाने फडकत होता आणि रथात बसला होता राजकुमार विजय. विजय रणांगणात येताच त्याने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा खेचली. त्याचा टणकार मेघांच्या गडगडासारखा घुमला. कालकेतूने पाहिले की समोरचा राजकुमार जरी उभा राहू शकत नसला तरी त्याचे हात इतक्या वेगाने चालत होते की शत्रूच्या पहिल्या तुकडीला सावरण्याची संधीही मिळाली नाही. विजयाने एकामागून एक बाण सोडायला सुरुवात केली. त्याचे बाण केवळ लाकडाचे तुकडे नव्हते तर ते कर्माचे प्रहार होते. प्रत्येक बाण अचूक लक्ष्याचा वेध घेत होता. कालकेतूचे सैनिक गोंधळून गेले. त्यांना वाटले होते की एक अपंग राजकुमार सहज मारला जाईल. पण विजय रथातून अशा प्रकारे हालचाली करत होता की कोणालाही त्याच्या जवळ पोहोचणे शक्य नव्हते. युद्धाच्या त्या रणधुमाळीत विजयाने आपल्या बुद्धीचा वापर केला. त्याने कालकेतूच्या सैन्याला एका अरुंद खिंडीत ओढून घेतले जिथे त्यांच्या विशाल संख्येचा काहीही उपयोग झाला नाही. हत्ती एकमेकांवर आदळू लागले. घोडेस्वारांना मार्ग मिळेनासा झाला. विजय आपल्या रथातील बाणांचा वर्षाव करत होता. त्याने कालकेतूच्या सेनापतीचा मुकुट एका बाणाने उडवून लावला. कालकेतूचा राग अनावर झाला. हा कसं शक्य आहे? एक लंगडा माणूस माझ्या सैन्याचा नाश कसा करतोय? पकडा त्याला. कालकेतू स्वतः आपल्या रथातून विजयावर चालून आला. त्याने आपल्या गदेने विजयावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण विजयाने आपल्या रथाचे सारथ्य इतक्या चपळाईने केले की कालकेतूचा प्रहार हवेत गेला. येथे युद्धाचा वेग थोडा मंदावला आणि कथेतील सर्वात महत्त्वाचा क्षण पीक मोमेंट जवळ आला. कालकेतू आणि विजय आता समोरासमोर होते. कालकेतू संतापाने लाल झाला होता. त्याचे शरीर धिप्पाड होते. हातात जड गदा होती. दुसरीकडे विजय आपल्या आसनाला खिळलेला होता. त्याचे शरीर कमकुवत होते पण डोळ्यात विजयाचा आत्मविश्वास होता. कालकेतू ओरडला, विजया, तुझे नशीब तुला वाचवू शकणार नाही. निसर्गाचा नियम आहे की जो बलवान असतो तोच जिंकतो. तू निसर्गाची चूक आहेस. विजयाने शांतपणे आपल्या धनुष्यावर एक बाण चढवला आणि कालकेतूच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. त्याचा आवाज रणांगणाच्या गोंधळातही स्पष्ट ऐकू येत होता. विजया म्हणाला, कालकेतू, तू ज्याला नशीब म्हणतोस ते माझे शरीर आहे. पण तू ज्याला निसर्गाची चूक म्हणतोस ते माझे सामर्थ्य आहे. बलवान तो नसतो ज्याच्या पायात ताकद असते. बलवान तो असतो ज्याच्या काळजात हार न मानण्याची जिद्द असते. तू तुझ्या नशिबावर विसंबून आहेस. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवतोय. आणि लक्षात ठेव, नशीब फक्त रस्ता दाखवतं पण त्या रस्त्यावरचा प्रवास कर्मानेच करावा लागतो. ताकद पायात नाही तर ती मनगटात आणि आत्म्यात असते. हे बोलता क्षणी विजयाने तो बाण सोडला. तो बाण सरळ कालकेतूच्या हातातील गदेवर जाऊन आदळला आणि गदेचे 2 तुकडे झाले. कालकेतूच्या हाताला झटका बसला आणि तो आपल्या रथातून खाली पडला. त्याचे सैनिक हे पाहून भयभीत झाले. त्यांचा अजय मानला जाणारा राजा एका विकलांग राजकुमाराकडून पराभूत झाला होता. कालकेतू जमिनीवर पडला होता आणि विजयाचा रथ त्याच्या अगदी जवळ होता. विजयाने पुन्हा बाण रोखला होता पण त्याने तो सोडला नाही. कालकेतू, तुझे प्राण घेणे हे माझे ध्येय नाही. तुला हे दाखवून देणे माझे ध्येय आहे की कर्म हे नशिबापेक्षा श्रेष्ठ असते. जा आणि तुझ्या राज्याला सांग की अक्षयपुरीचे रक्षण करण्यासाठी पाय नसले तरी चालतील पण तिथे धर्माचे रक्षण करणारे काळीच आहे. कालकेतू ओशाळून तिथून पळाला. त्याचे सैन्य पांगले. अक्षयपुरीने हे युद्ध जिंकले होते. जेव्हा विजय आपल्या रथातून राजवाड्यात परतला तेव्हा संपूर्ण प्रजा रस्त्यावर आली होती. लोक फुलांचा वर्षाव करत होते. ज्या लोकांनी विजयाला नशिबाने मारलेला म्हणून नाकारले होते तेच आज त्याच्या चरणांवर नतमस्तक होत होते. राजा रत्नधराचा ऊर अभिमानाने भरून आला होता.
त्यांनी धावत जाऊन आपल्या पुत्राला रथातून उचलून घेतले. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आज समाधानाचे होते. त्यांनी आकाशाकडे पाहून द्वारकाधीशाचे आभार मानले. रणांगणावरील या विजयाने हे सिद्ध केले होते की मानवाचे नशीब हे त्याच्या कर्माच्या अधीन असते, तर कर्मच त्याच्या नशिबाला आकार देत असते. विजयाने आपल्या अपंग शरीराला आपली ताकद बनवली होती. त्याने जगाला दाखवून दिले की जर मनाचा निश्चय पक्का असेल तर नशिबाच्या रेषांना सुद्धा कर्माप्रमाणे आकार बदलावा लागतो. पण हा विजय केवळ एका युद्धाचा नव्हता, तर तो जीवनाच्या एका मोठ्या तत्वज्ञानाचा होता. श्रीकृष्ण द्वारकेत बसून हे सर्व पाहत होते. नारद मुनी थक्क झाले होते. त्यांना आता समजले होते की श्रीकृष्णाने राजा रत्नधराला कर्माचा धडा का दिला होता. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, नारदा, बघितलंस कर्माने नशिबाची पाने कशी पलटली. विजयाने केवळ युद्ध जिंकले नाही, तर त्याने स्वतःचे नशीब सुद्धा जिंकले. पण नारदा, हा फक्त अर्धा प्रवास आहे. कर्माने नशीब बदलता येते, पण ते टिकवण्यासाठी आणि पुढील प्रवासासाठी मानवाला गरुड पुराणातील काही विशेष नियमांचे पालन करावे लागते. कारण आजचा विजय उद्याचा अहंकार बनू शकतो आणि अहंकार पुन्हा नशिबाचा नाश करू शकतो. नारद मुनींनी विचारले, प्रभू, मग यापुढचा मार्ग कोणता? मानवाने आपले नशीब कायमचे सुवर्णासारखे उजळवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे? श्रीकृष्णाने आता आपल्या वाणीचा रोग गरुड पुराणातील त्या 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त उपदेशांकडे वळवला, जे मानवाच्या जीवनाचा कायापालट करू शकतात. हे उपदेश म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर ते कर्माचे आणि नशिबाचे अंतिम रहस्य होते. काळकेतूचा पराभव हा एक धडा होता, पण आता श्रीकृष्ण जगाला जगण्याचे शास्त्र सांगणार होते. कथेचा हा भाग अधिक गोड आणि प्रभावशाली होणार होता, कारण इथूनच खऱ्या अर्थाने गरुड पुराणातील रहस्यांचा उलगडा होणार होता. विजयाच्या पराक्रमाने अक्षयपुरीमध्ये एक नवीन चैतन्य आले होते. पण राजा रत्नधराला आता हे कळून चुकले होते की हे सर्व केवळ श्रीकृष्णाच्या कृपेने झाले आहे. त्याने विजयाला आपल्या जवळ घेतले आणि म्हटले, पुत्रा, तू सिद्ध केले आहेस की कर्म श्रेष्ठ आहे. पण आता तुला आणि या जगाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हे कर्म योग्य दिशेने कसे चालवावे. राजवाड्यात आता शांती होती, पण त्या शांतीमध्ये ज्ञानाची तहान होती. श्रीकृष्ण आता नारदांच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला ते 3 उपदेश देणार होते, ज्याचे पालन केल्यावर यमराज सुद्धा मानवाचे रक्षण करतात आणि नशिबाचे कुलूप कायमचे उघडते. हे 3 उपदेश कोणते होते आणि त्यातून मानवाचे आयुष्य कसे बदलणार होते, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या त्या भागात प्रवेश करावा लागेल, जिथे गरुड पुराणातील अंतिम सार दडलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा आपली वाणी उघडली. आता कथेचा प्रवास रणांगणावरून थेट मानवाच्या आत्म्याकडे जाणार होता. कर्माचा विजय झाला होता, पण आता त्या कर्माला धर्माची जोड मिळणार होती. विजयाची गाथा आता एका अशा वळणावर होती, जिथे नशीब, कर्म आणि ईश्वर या तिन्हींचे मिलन होणार होते. श्रीकृष्ण नारदांना सांगू लागले, नारदा, एक मानवाच्या जीवनाचे 3 स्तंभ त्याचे नशीब लिहितात आणि इथूनच सुरू झाला गरुड पुराणातील त्या रहस्यांचा उलगडा, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक जीवात्मा अनेक युगांपासून करत होता. नारदा, अक्षयपुरीचा हा विजय केवळ शस्त्रांचा नव्हता, तर तो कर्माच्या सिद्धांताचा विजय होता. पण लक्षात ठेव, नशीब बदलणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती टिकून ठेवणं हे एक वेगळं आव्हान आहे. श्रीकृष्णांच्या या शब्दांनी द्वारकेच्या त्या शांत वातावरणात जणू एक नवीन ऊर्जा भरली. नारद मुनींच्या चेहऱ्यावर आता समाधानापेक्षा अधिक जिज्ञासा होती. त्यांना समजलं होतं की कर्माने नशीब बदलता येतं, पण कलियुगातील सामान्य माणसाला, ज्याच्याकडे ना राजा रत्नधरासारखी तपश्चर्या आहे, ना विजयासारखा प्रबळ आत्मविश्वास, अशा मानवासाठी नेमका मार्ग कोणता? श्रीकृष्णाने नारदांच्या मनातली ही ओढ ओळखली आणि ते आपल्या आसनावरून थोडे पुढे सरकले. त्यांचा चेहरा आता अधिकच गंभीर आणि तेजस्वी झाला होता. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, गरुड पुराण हे केवळ मृत्यूचं शास्त्र नाही, तर ते जगण्याचं शास्त्र आहे. अनेक लोक याला घाबरतात, पण खरं तर हे मानवाला सावध करणारं एक पथदर्शक पुस्तक आहे. मानवाने आपलं नशीब कायमचं सुवर्णासारखं उजळून ठेवण्यासाठी आणि यमराजाच्या पाशातून सुटण्यासाठी गरुड पुराणातील 3 अत्यंत महत्त्वाचे आणि अंतिम उपदेश पाळणे हे अनिवार्य आहे.
हे 3 नियम म्हणजे मानवाच्या जीवनाचे 3 अभेद्य स्तंभ आहेत. श्रीकृष्ण आता एका अशा गुपिताचा उलगडा करणार होते ज्याची माहिती मानवाला असणे अत्यंत आवश्यक होते. पहिला नियम, धर्माचे पालन आणि सत्कर्माचा मार्ग. श्रीकृष्णांचा आवाज एखाद्या गर्जनेसारखा घुमला. नारदा, मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत धर्माचा त्याग करू नये. गरुड पुराणात मी स्पष्ट सांगितलं आहे की मनुष्याचा जन्म हा केवळ भोग भोगण्यासाठी किंवा संपत्ती जमा करण्यासाठी झालेला नाही. अनेकदा मनुष्य विचार करतो, मी या जन्मात कोणाचेही वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला दुःख काय येतं. पण त्याला हे माहीत नसतं की त्याच्या आत्म्यावर मागील अनेक जन्मांच्या पापांचा बोजा आहे. हे पाप म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे. विचार कर नारदा, जर एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतलं तर ते त्याला व्याजासह फेडावं लागतं की नाही. तसंच कर्माचंही आहे. जोपर्यंत मनुष्य सत्याच्या मार्गावर चालत नाही, परोपकार करत नाही आणि आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही, तोपर्यंत त्याच्या नशिबातील त्या जुन्या पापांच्या रेषा पुसल्या जात नाहीत. श्रीकृष्ण समजावून सांगताना पुढे म्हणाले, नारदा, कर्माचा हा हिशोब चुकता करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दान आणि ईश्वर भक्ती. जेव्हा मनुष्य निस्वार्थ भावाने भुकेलेल्याला अन्न देतो, तहानलेल्याला पाणी देतो आणि कोण्या गरजूला मदत करतो, तेव्हा त्याच्या नशिबातील वाईट रेषा पुसल्या जाऊ लागतात. दान हे केवळ पैशांचं नसतं, ते ज्ञानाचं असू शकतं, ते वेळेचं असू शकतं किंवा माणुसकीचं असू शकतं. गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की जे लोक अहंकाराने संपत्ती गोळा करतात आणि गरिबांचा छळ करतात, त्यांना पुढील जन्मात अत्यंत दारिद्र्य आणि रोगांचा सामना करावा लागतो. पण जो माणूस आपल्या कमाईतील काही हिस्सा सत्कर्मासाठी खर्च करतो, त्याचं नशीब खुद्द विधाता सुद्धा आपल्या हाताने बदलतो. भक्ती आणि दान ही 2 अमोघ शस्त्र आहेत जी प्रारब्धाच्या कठीण खडकाला सुद्धा फोडू शकतात. येथे कथेचा वेग पुन्हा मंदावला. श्रीकृष्णाने नारदांच्या डोळ्यात पाहिलं आणि कथेतील सर्वात महत्त्वाचा, सर्वात भावनिक आणि संवेदनशील उपदेश सांगण्यास सुरुवात केली. वातावरणातील गांभीर्य आता शिखरावर पोहोचलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, दुसरा उपदेश हा गरुड पुराणाचा आत्मा आहे. जर एखाद्या माणसाने सर्व तीर्थयात्रा केल्या, सर्व दानधर्म केला, पण जर त्याने या एका नियमाचं उल्लंघन केलं तर त्याचं सर्व पुण्य शून्य ठरतं. आणि तो नियम आहे मातापित्यांची सेवा आणि आदर. हा तो पीक मोमेंट होता जिथे श्रीकृष्णांच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता जाणवत होती. ते म्हणाले, नारदा, या विश्वात जर साक्षात देव कुठे असेल तर तो केवळ दगडाच्या मूर्तींमध्ये नाही, तर तो मातापित्यांच्या रूपात तुमच्या घरात आहे. विचार कर, जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचं शरीर, त्याचं रक्त, त्याचं अस्तित्व हे सर्व काही त्याच्या आईवडिलांचंच असतं. आई 9 महिने त्याला आपल्या उदरात वाढवते, प्रत्येक श्वासासोबत त्याच्या जगण्याची प्रार्थना करते. प्रसव काळांच्या त्या मरणप्राय वेदना सहन करून ती त्याला हे जग दाखवते. स्वतः ओल्यात झोपून ती आपल्या मुलाला कोरड्यात निजवते. पिता स्वतःच्या पोटाला पीळ देऊन, उन्हातान्हात राबून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी घामाच्या धारा काढतो. स्वतःच्या इच्छांचा बळी देऊन तो मुलांची स्वप्न पूर्ण करतो. श्रीकृष्णांचे डोळे आता अंगारासारखे फुलले होते. ते कठोर स्वरात म्हणाले, नारदा, जेव्हा हीच मुलं मोठी होतात आणि आईवडिलांचा अपमान करतात, त्यांना घराबाहेर काढतात, त्यांना वृद्धाश्रमात सोडतात किंवा त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात, तेव्हा लक्षात ठेव, त्या मुलांचं नशीब त्या क्षणी जळून खाक होतं. गरुड पुराणात अशा लोकांसाठी अत्यंत भयंकर शिक्षा सांगितली आहे. जो मनुष्य जिवंतपणी आपल्या मातापित्याला अन्न पाण्यावाचून तडफडवतो, त्याचा कितीही मोठा यज्ञ असू दे, कितीही मोठी पूजा असू दे, मी तिचा स्वीकार कधीच करत नाही. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं जातं, जिथे त्याला उकळत्या तेलात टाकून शिक्षा दिली जाते. त्याचे पुढील 7 जन्म निर्वंश आणि दुर्दैवी होतात. पण श्रीकृष्णांचा आवाज पुन्हा मृदू झाला. पण जो पुत्र किंवा जी पुत्री आपल्या मातापित्यांची मनापासून सेवा करते, सकाळी उठल्यावर त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेते, त्यांच्या शब्दाला देवाची आज्ञा मानते, नारदा, अशा व्यक्तीचं नशीब खुद्द ब्रह्मदेव सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. मातापित्यांच्या आशीर्वादात इतकी ताकद आहे की ते यमराजाच्या दारातून सुद्धा आपल्या मुलाला परत आणू शकतात. त्यांच्या चरणांची धूळ ही जगातील कोणत्याही तीर्थापेक्षा पवित्र आहे.
ज्याला आपलं नशीब बदलायचं आहे त्याने आधी आपल्या घरातल्या या 2 जिवंत देवांना प्रसन्न करावं. हेच सुखी जीवनाचं आणि उज्ज्वल नशिबाचं सर्वात मोठं रहस्य आहे. नारद मुनी हे ऐकून पूर्णपणे भारावून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना आता समजलं होतं की नशीब बदलण्याची गुरुकिल्ली ही जंगलात किंवा पहाडावर नसून आपल्या स्वतःच्या घरातच दडलेली आहे. थोड्या वेळाने श्रीकृष्णांनी तिसऱ्या आणि शेवटच्या उपदेशाकडे वळले. तिसरा उपदेश, अहंकाराचा नाश आणि विनम्रता. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, अहंकार हा असा एक विषारी किडा आहे जो सोन्याच्या फळाला सुद्धा आतून पोखरून नष्ट करतो. ज्या दिवशी माणसाला वाटतं की मी हे केलं, मी श्रेष्ठ आहे, माझ्यामुळे हे सर्व घडलं, त्याच दिवशी त्याच्या नशिबाच्या पतनाला सुरुवात होते. गरुड पुराणात रावण आणि कंसाचं उदाहरण यासाठीच आहे. त्यांच्याकडे काय नव्हतं? शक्ती होती, संपत्ती होती आणि ज्ञान होतं. अगदी देवांनाही त्यांनी जिंकलं होतं. पण फक्त एका अहंकाराने त्यांचं नशीब असं पालटलं की त्यांना अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद मृत्यू आला. अहंकार माणसाला आंधळा करतो. तो त्याला कर्मापासून दूर नेतो आणि अधर्माच्या खाईत लोटतो. श्रीकृष्ण समजावून सांगताना म्हणाले, नारदा, फळांनी लढलेलं झाड जसं नेहमी झुकलेलं असतं, तसंच खऱ्या अर्थाने ज्ञानी आणि पुण्यवान माणसाने नेहमी नम्र असावं. विनम्रता हेच नशीब बदलण्याचं सर्वात मोठं हत्यार आहे. जेव्हा तुम्ही नम्र असता तेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ असता. अहंकारी माणूस नेहमीच स्वतःला कर्ता मानतो, पण जो माणूस नम्र असतो तो स्वतःला निमित्त मानतो. जो म्हणतो, हे प्रभू, हे सर्व तुझंच आहे आणि मी केवळ तुझं कार्य करणारा एक सेवक आहे, अशा माणसाचं नशीब साक्षात परमेश्वर स्वतः आपल्या हाताने लिहितो. अहंकाराचा त्याग करा आणि सेवेचा मार्ग स्वीकारा, हेच गरुड पुराणाचे सार आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी श्री गरुड पुराणातील त्या 3 महासागरांसारख्या अफाट ज्ञानाला 3 लहान उपदेशांमध्ये बांधून नारदांसमोर ठेवलं. 1. धर्माचं पालन, 2. माता पित्यांची सेवा आणि 3. अहंकाराचा त्याग. हे त्रिसूत्री ज्ञान केवळ नारदांसाठी नव्हतं, तर ते येणाऱ्या कलियुगातील भरकटलेल्या मानवांसाठी एक दीपस्तंभ होतं. श्रीकृष्ण शेवटी म्हणाले, नारदा, जो कोणी या 3 उपदेशांचं पालन करेल त्याला कधीही ज्योतिषाकडे हात दाखवण्याची गरज पडणार नाही, कारण त्याचे हात सेवेसाठी आणि कर्मासाठी इतके व्यस्त असतील की नशिबाच्या रेषांना सुद्धा त्यांच्या परिश्रमाप्रमाणे आपला आकार बदलावा लागेल. गरुड पुराण हे मृत्यूचं पुराण नाही, तर ते मानवाला सन्मार्गावर आणणारं एक क्रांतिकारक शास्त्र आहे. नारद मुनी हे ऐकून अत्यंत तृप्त झाले. त्यांनी आपली वीणा हातात घेतली आणि नारायण नारायण असा जयघोष करत श्रीकृष्णांना वंदन केलं. धन्य आहे प्रभू, आज तुम्ही केवळ माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तर समस्त मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग दाखवला आहे. आता मला कोणतीही शंका उरलेली नाही. मी आता हे ज्ञान पृथ्वीलोकावर जाऊन प्रत्येक मानवापर्यंत पोहोचवेन. नारद मुनी तिथून प्रस्थान करण्याच्या तयारीत होते, पण त्या क्षणी श्रीकृष्णांनी आपला हात वर केला. थांब नारदा. श्रीकृष्णांचा आवाज पुन्हा एकदा घुमला. जाण्यापूर्वी एक शेवटचं आणि एक अत्यंत गुप्त रहस्य ऐकून जा, जे मी आजवर कोणालाही सांगितलं नाही. हे रहस्य नशिबाच्या पलीकडचं आहे. हे रहस्य कर्माच्याही पलीकडचं आहे. नारद मुनींचे पाय थबकले. त्यांनी मागे वळून पाहिलं. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर आता एक असं गूढ हास्य होतं, जे ब्रह्मांडाची निर्मिती आणि विनाश करणाऱ्याला शोभतं. नारदांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. त्यांनी विचारलं, प्रभू, आता अजून काय उरलं आहे? आपण कर्माचा सिद्धांत सांगितला, मातापित्यांच्या सेवेचं महत्त्व सांगितलं, अहंकाराचा नाश करायला सांगितलं. या पलीकडे असं कोणतं अंतिम सत्य आहे जे नशिबालाही बदलू शकतं? भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरून उठले आणि हळूहळू चालत नारदांच्या जवळ आले. त्यांनी आपला हात नारदांच्या खांद्यावर ठेवला. संपूर्ण द्वारकेत आता एक गोड शांतता पसरली होती. समुद्रांच्या लाटांचा आवाजही जणू हे अंतिम रहस्य ऐकण्यासाठी थांबला होता. श्रीकृष्ण आता असं काहीतरी सांगणार होते जे मानवाच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. हे रहस्य गरुड पुराणातील सर्वात खोल आणि शेवटचा टप्पा होता. काय होतं ते रहस्य? नशीब आणि कर्माच्याही पलीकडे असं काय आहे जे मनुष्याला तारू शकतं? हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या या कथेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळणं आवश्यक आहे.
जिथे कथेचा आणि रहस्याचा एका भव्य स्वरूपात समारोप होणार आहे. श्रीकृष्णांचे हे शब्द ऐकून नारद मुनी काही काळ स्तब्ध झाले. त्यांच्या समोर जणू सत्याचा एक विशाल आरसा धरला गेला होता. गरुड पुराणातील हे 3 उपदेश, धर्माचं पालन, माता पित्यांची सेवा आणि अहंकाराचा त्याग, हे केवळ नियम नव्हते, तर ते मानवी नशिबाला कलाटणी देणारे 3 महामंत्र होते. द्वारकेच्या त्या महालात प्रभूंच्या वाणीचा प्रभाव इतका प्रचंड होता की तिथल्या भिंती आणि खांब सुद्धा जणू त्या ज्ञानाने थरथरत होते. पण देवर्षी नारदांच्या मनात पुन्हा एक शंका डोकावू लागली. त्यांना कलियुगातील मानवाची चिंता सतावत होती. त्यांनी पुन्हा एकदा हात जोडले आणि विचारलं, हे प्रभू, आपण जे सांगितलं ते तर श्रेष्ठ आहेच, पण कलियुगातील मानवाचा स्वभाव अत्यंत चंचल आहे. त्याच्यावर मायेचा पडदा अधिक घट्ट असेल. तो स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात इतका अडकलेला असेल की त्याला अनेकदा धर्म आणि अधर्म यांतील फरकच कळणार नाही. अशा वेळी जर एखाद्याकडून न कळत मोठे पाप घडले असेल आणि त्याचे नशीब पूर्णपणे अंधकारमय झाले असेल, तर केवळ या 3 नियमांनी त्याचे रक्षण होईल का? कर्माच्या या चक्रातून सुटण्याचा अजून काही सोपा मार्ग आहे का? श्रीकृष्ण मंद हसले. त्यांच्या डोळ्यात संपूर्ण विश्वाचे कारुण्य दाटून आले होते. ते म्हणाले, नारदा, कर्माचा सिद्धांत हा अत्यंत सूक्ष्म आणि गहन आहे. अनेकदा मानवाला वाटतं की तो जे काही करतो आहे ते योग्यच आहे, पण कर्माचे फळ हे त्याच्या हेतूवर अवलंबून असते. तू विचारलेस की कर्माच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग काय? तर नारदा, गरुड पुराण हे मानवाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर त्याला संधी देण्यासाठी आहे. कर्माचा हिशोब हा तर द्यावाच लागतो, पण ईश्वराची दया ही कर्माच्या सिद्धांतापेक्षाही मोठी असू शकते. मानवाचे नशीब हे त्याच्या जुन्या कर्मांची साखळी असते, पण त्या साखळीला तोडण्याची ताकद त्याच्या वर्तमान काळातील भक्तीमध्ये असते. श्रीकृष्ण आता कथेतील त्या वळणाकडे जात होते, जिथे राजा रत्नधर आणि विजयाची कथा एका उच्च शिखरावर पोहोचली होती. इकडे अक्षयपुरीमध्ये कालकेतूचा पराभव करून राजकुमार विजय जेव्हा राजवाड्यात परतला, तेव्हा संपूर्ण नगरीत आनंदाचे वातावरण होते. पण विजयाच्या मनात आता एक वेगळीच शांतता होती. त्याने युद्ध जिंकले होते, त्याने आपले शौर्य सिद्ध केले होते, पण त्याला आता नशीब आणि कर्म यांमधील तो बारीक धागा समजून घ्यायचा होता. तो आपल्या पित्यांकडे राजा रत्नधराकडे गेला आणि म्हणाला, पिताजी, आपण मला नशिबाशी लढायला शिकवले, पण मला सांगा, हे नशीब नक्की कोण लिहितं? आणि जर देवानेच माझे शरीर असे बनवले असेल, तर त्यामागे देवाचा काय उद्देश असेल? राजा रत्नधराने आपल्या पुत्राला जवळ घेतले. त्यांना द्वारकेत मिळालेले श्रीकृष्णाचे ज्ञान आठवले. ते म्हणाले, विजया, नशीब हे देवाने आपल्याला दिलेले एक कोडे आहे आणि कर्म ही त्याची चावी आहे. देवाला तुला फक्त अपंग बनवायचे नव्हते, तर देवाला तुला हे दाखवून द्यायचे होते की आत्म्याची शक्ती ही शरीरापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. तू जर आज सामान्य असतास तर कदाचित तू एक सामान्य योद्धा झाला असतास, पण तुझ्या विकलांगतेमुळे तुझे असामान्य धैर्य दाखवले आहेस. त्याने तू जगासाठी एक उदाहरण बनला आहेस. हेच तुझे नशीब होते, जे तू कर्माने सोन्यासारखे उजळवले आहेस. येथे कथेचा वेग थोडा मंदावला. विजयाचे डोळे पाणावले होते. तो आपल्या पित्याच्या पाया पडला. हा तो पीक मोमेंट होता, जिथे एका पुत्राला आपल्या वडिलांच्या संघर्षाची आणि प्रेमाची खरी जाणीव झाली होती. विजयाला आता समजले होते की त्याचे वडील केवळ त्याचे पालन पोषण करत नव्हते, तर ते त्याच्या नशिबाशी 2 हात घालण्यासाठी त्याला बळ देत होते. राजा रत्नधराचे शब्द विजयाच्या हृदयात खोलवर रुजले. पण अक्षयपुरीच्या या कथेचा हा शेवट नव्हता. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा राजा रत्नधराने आपला राजकारभार पूर्णपणे विजयावर सोपवला आणि तो वानप्रस्थाश्रमाकडे निघाला, तेव्हा त्याला एका मोठ्या सत्याचा साक्षात्कार झाला. श्रीकृष्ण द्वारकेत नारदांना सांगत होते, नारदा, राजा रत्नधराचा प्रवास हा प्रत्येक मानवाचा प्रवास आहे. सुरुवातीला तो देवाला दोष देत होता, पण जेव्हा त्याने कर्माचा मार्ग स्वीकारला, तेव्हा त्याला समजले की देव कधीच कोणाचे वाईट करत नाही. परिस्थिती ही नशिबाने येते, पण त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो हे आपले नशीब पुन्हा लिहित असते. गरुड पुराण हे मानवाला हेच सांगते की तुझ्या हातात काय नाही, यापेक्षा तुझ्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित कर
अनेकांना वाटते की नशीब म्हणजे एखादी अटळ गोष्ट आहे, पण नाही. नशीब हे एखाद्या मातीच्या गोळ्यासारखे आहे. विधात्याने तो गोळा तुझ्या हातात दिला आहे. आता त्याला कोणता आकार द्यायचा हे पूर्णपणे तुझ्या कौशल्यावर आणि तुझ्या कर्मावर अवलंबून आहे. नारद मुनींनी विचारले, प्रभू, मग ज्यांचे नशीब खूपच खराब आहे, ज्यांच्या आयुष्यात फक्त संकटच संकटे आहेत, त्यांनी काय करावे? त्यांना कर्माचा मार्ग सापडत नसेल तर? श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, अशा लोकांसाठीच मी गरुड पुराणात प्रायश्चित्ताचा मार्ग सांगितला आहे. जर मानवाकडून एखादे पाप घडले असेल तर त्याचा पश्चाताप करणे हे सुद्धा एक मोठे कर्म आहे. जो माणूस आपल्या चुकीची कबुली देतो आणि पुन्हा ती न करण्याचा संकल्प करतो, त्याचे अर्धे दुःख तिथेच संपते. कर्माचा सिद्धांत हा कठोर नक्कीच आहे, पण तो अन्यायकारक नाही. जे पेरले आहे तेच कापायला लागणार, हे निसर्गाचे चक्र आहे. पण जर तुम्ही कर्माच्या क्षेत्रात भक्तीचे खत घातले तर त्या काट्यांच्या झाडाला सुद्धा फुलांचा बहर येऊ शकतो. द्वारकेचा तो परिसर आता अधिकच गंभीर झाला होता. श्रीकृष्णांचे प्रत्येक शब्द जणू नारदांच्या काळजात कोरले जात होते. प्रभू पुढे सांगू लागले, नारदा, गरुड पुराण वाचल्यावर किंवा ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते, कारण त्यात यमलोकाचे आणि नरकाचे वर्णन आहे. पण ती भीती मानवाला सुधारण्यासाठी आहे. जर तुला माहीत असेल की पुढे खड्डा आहे तरच तू आपला रस्ता बदलशील. तसंच हे आहे. गरुड पुराण म्हणजे मानवाच्या जीवनाचा आरसा आहे. तुम्ही आज जे काही करत आहात त्याचे पडसाद तुमच्या उद्याच्या नशिबावर उमटणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे असेल तर तुम्हाला तुमचे आजचे कर्म बदलावे लागेल. रडण्याने नशीब बदलत नाही तर लढल्याने बदलते. रडण्याने नशीब बदलत नाही तर लढल्याने बदलते. श्रीकृष्णांनी आता आपल्या वाणीचा रोख एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळवला. ते म्हणाले, नारदा, अनेक लोक नशिबाच्या रेषा पाहण्यासाठी ज्योतिषांकडे धावतात, पण त्यांना हे माहीत नसते की ज्या हाताच्या रेषा ते दाखवत आहेत तेच हात कर्मांसाठी बनलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही कष्टाचा घाम गाळत नाही तोपर्यंत नशिबाच्या रेषांना सुद्धा चमक येत नाही. राजा रत्नधराचा मुलगा विजय जर फक्त नशिबाला दोष देत बसला असता तर तो आज अक्षयपुरीचा सम्राट झाला नसता. त्याने आपल्या विकलांगतेला आपली ताकद बनवली, हेच त्याचे श्रेष्ठ कर्म होते. आणि गरुड पुराण हेच सांगते की तुमची सर्वात मोठी कमतरता हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते, जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर. येथे संवादाचा सूर पुन्हा थोडा बदलला. श्रीकृष्ण आता त्या अंतिम गुप्त रहस्याकडे वळत होते, जे नशिबाच्या आणि कर्माच्याही पलीकडचे होते. नारद मुनींच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे समाधान दिसत होते, पण त्यांची उत्सुकता संपलेली नव्हती. त्यांना समजले होते की धर्माचे पालन, आईवडिलांची सेवा आणि अहंकाराचा त्याग हे नशीब बदलण्याचे मार्ग आहेत. पण त्यांना आता हे जाणून घ्यायचे होते की जर एखाद्या माणसाकडे हे सर्व करण्याची वेळ किंवा शक्ती नसेल तर शेवटच्या क्षणी त्याचे रक्षण कोण करणार. श्रीकृष्ण आता अशा एका शक्तीबद्दल सांगणार होते जिच्या समोर नशिबाची लेखणी सुद्धा थांबते. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, राजा रत्नधराच्या पुत्राची गाथा ही केवळ विजयाची गाथा नाही, तर ती एका परिवर्तनाची गाथा आहे. मनुष्याने हे समजून घेतले पाहिजे की देव कोणाचे नशीब लिहित नाही, तर आपण स्वतःच ते लिहित असतो. विधाता फक्त कागद आणि शाई देतो, पण अक्षरे मात्र आपल्यालाच कोरायची असतात. ज्या दिवशी मानवाला हे सत्य समजेल त्या दिवशी तो नशिबाचा गुलाम राहण्याऐवजी नशिबाचा मालक स्वतः बनेल. श्रीकृष्णांचे हे शब्द म्हणजे जणू कर्मांच्या सिद्धांताचा कळस होते. नारद मुनींना आता पूर्णपणे पटले होते की गरुड पुराण हे भीतीचे शास्त्र नसून ते क्रांतीचे शास्त्र आहे. पण कथेचा हा भाग आता अशा एका वळणावर आला होता जिथे सर्व सिद्धांताच्या पलीकडे असलेल्या एका दिव्य शक्तीचा उलगडा होणार होता. श्रीकृष्ण आता नारदांना ते अंतिम रहस्य सांगणार होते, जे जाणून घेतल्यावर यमराज सुद्धा नतमस्तक होतात. हे रहस्य म्हणजे गरुड पुराणातील सर्वात मोठा चमत्कार होता. मानवाच्या आयुष्यात असे काय आहे जे कर्माच्या चक्रातूनही त्याला मुक्ती देऊ शकते. श्रीकृष्णांनी आपल्या हातातील बासरी बाजूला ठेवली आणि ते नारदांच्या जवळ आले. त्यांचा आवाज आता अत्यंत दीर्घगंभीर झाला होता, जणू काही ते ब्रह्मांडाचे सर्वात मोठे गुपित सांगणार होते. श्रीकृष्ण म्हणाले,
नारदा, आता तू जे ऐकणार आहेस ते नशिबाच्या नियमांना सुद्धा छेद देणारे आहे. नारदा, नशीब कर्माने बदलते हे तर सत्य आहेच, पण कधी कधी मनुष्याचे पाप कर्म इतके भारी असते की त्याचे प्रयत्न सुद्धा कमी पडतात. त्यावेळी जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडा असतो आणि ते अंतिम रहस्य आहे शरणागती आणि नामस्मरण. श्रीकृष्णांचा हा आवाज एखाद्या अथांग महासागराच्या गांभीर्याने घुमला. त्यांच्या शब्दातून जणू संपूर्ण सृष्टीचे सारस पाझरत होते. देवर्षी नारदांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांना वाटले होते की कर्म हाच अंतिम मार्ग आहे, पण श्रीकृष्णांनी आता त्याही पलीकडचे एक असे गुपित उघडले होते जे थेट विधात्याच्या लेखणीला स्पर्श करत होते. श्रीकृष्ण सांगू लागले, एक नारदा, या विश्वातील प्रत्येक जीव कर्माच्या बंधनात अडकलेला आहे. अगदी देव सुद्धा यातून पूर्णपणे सुटलेले नाहीत. कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो. पण जो भक्त आपले सर्वस्व सोडून, आपला अहंकार, आपली बुद्धी, आपले प्रश्न आणि आपली सर्व ताकद बाजूला ठेवून मला पूर्णपणे शरण येतो, जो म्हणतो, हे कृष्णा, आता जे काही आहे ते तुझेच आहे, सुख दिले तरी तुझे आणि दुःख दिले तरी तुझे. नारदा, अशा भक्ताचे नशीब मी स्वतः आपल्या हाताने बदलतो. त्याच्या नशिबाच्या रेषा वाचायला खुद्द यमराज सुद्धा असमर्थ ठरतात, कारण तिथे कर्माचा हिशोब नसून प्रेमाचा आणि भक्तीचा हिशोब सुरू होतो. येथे कथेचा वेग पुन्हा मंदावला. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक असे दिव्य आणि कारुण्यपूर्ण स्मित हास्य होते, ज्याने नारदांच्या मनातील उरली सुरली शंकाही जळून खाक झाली. हा तो पीक मुमेंट होता जिथे कर्माचा कठोर सिद्धांत भक्तीच्या कोमलतेत विरघळून गेला होता. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, नारदा, राजा रत्नधराच्या पुत्राने विजयाने केवळ युद्ध कौशल्य शिकले नाही, तर त्याने आपली प्रत्येक कृती मला अर्पण केली होती. जेव्हा तो रणांगणावर बाण सोडायचा तेव्हा तो स्वतःला करता मानत नव्हता, तर तो स्वतःला केवळ माझे एक निमित्त मानत होता. हीच ती अवस्था आहे जिथे कर्म हे भक्ती बनते, आणि जेव्हा कर्म भक्ती बनते तेव्हा नशिबाचा हिशोब तिथे संपतो. गरुड पुराणाचे हेच अंतिम सार आहे. तुम्ही कितीही मोठे पापी असा, जर तुम्ही जीवनात एकदा जरी मनापासून पश्चाताप करून ईश्वराचे नाम घेतले तर तुमचे पर्वतप्राय प्रारब्ध सुद्धा जळून खाक होते. नारद मुनींना आता पूर्ण सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यांना समजले की राजा रत्नधर आणि त्याचा पुत्र विजय हे केवळ एक उदाहरण होते. खरा संदेश हा होता की मानवाने आपल्या मर्यादित शक्तीवर अवलंबून न राहता त्या अनंत शक्तीशी स्वतःला जोडून घ्यावे. श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, आता तू जाऊ शकतोस. जा आणि पृथ्वीलोकावर सांग की नशीब हे दगडांवरची रेष नाही, ती वाळूवरची रेष आहे. कर्माचा वारा आणि भक्तीची लाट तिला कधीही बदलू शकते. मनुष्याला सांग की घाबरू नका. संकटे आली तर ते तुमचे जुने पाप धुण्यासाठी आले आहे असे समजून घ्या, आणि यश मिळाले तर ईश्वराची कृपा आहे असं मानून नम्र राहा. जो या भावनेने जगतो त्याला गरुड पुराणातील नरकाची भयंकर वर्णने कधीच अनुभवावी लागत नाहीत. त्याला थेट मोक्ष मिळतो. द्वारकेच्या त्या भव्य महालात आता एक अद्भुत शांतता पसरली होती. नारद मुनींनी आपली वीणा हातात घेतली आणि नारायण नारायण असा जयघोष करत श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांना आज केवळ ज्ञान मिळाले नव्हते, तर जगण्याची एक नवीन दृष्टी मिळाली होती. ते तेथून अंतर्धान झाले आणि श्रीकृष्णांच्या शब्दांचा प्रकाश तिन्ही लोकांत पसरवण्यासाठी निघाले. पण मित्रांनो, अक्षयपुरीमध्ये राजा रत्नधर आणि विजयाचे पुढे काय झाले ही फलश्रुती जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अक्षयपुरी राज्यात आता एक नवीन युगाचा आरंभ झाला होता. ज्या पुत्राला लोक लंगडा म्हणून हिणवत होते तोच विजय आता महाराज विजय म्हणून सिंहासनावर आरूढ झाला होता. त्याने केवळ आपल्या शारीरिक व्यंगावर मात केली नव्हती, तर त्याने आपल्या राज्याला अशा उंचीवर नेले होते जिथे पोहोचण्याचे स्वप्न त्याचे पूर्वजही पाहू शकले नव्हते. विजय राजाची राज्यकारभाराची पद्धतच वेगळी होती. त्याला माहीत होते की दुःख काय असते, कमतरता काय असते. त्यामुळे त्याने आपल्या राज्यात सर्वात आधी अपंग, वृद्ध आणि अनाथ लोकांसाठी विशेष सोयी केल्या. त्याने कर्म आणि धर्म यांची अशी सांगड घातली की त्याच्या राज्यात कोणीही आळशी उरला नाही. राजाचे स्पष्ट सांगणे होते की देवाने हात दिले आहेत काम करण्यासाठी, कुणापुढे पसरवण्यासाठी नाही.
वृद्ध राजा रत्नधर आता पूर्णपणे समाधानी होता. त्याने आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला एक महान सम्राट होताना पाहिले होते. त्याला आठवले की तो कसा रडत श्रीकृष्णाकडे गेला होता आणि देवाला दोष देत होता. आज त्याला पश्चाताप होत होता की त्याने ईश्वराच्या योजनेवर शंका घेतली. त्याला समजले होते की देवाने त्याला एक अपंग मुलगा दिला नव्हता, तर देवाने त्याला एक असा हिरा दिला होता, ज्याला पैलू पाडण्याचे महान कार्य विधात्याने रत्नधराच्या हाती सोपवले होते. राजा रत्नधराने आता वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्याने राजवस्त्रे त्यागली आणि तो पुन्हा एकदा वनात गेला, पण यावेळी काही मागण्यासाठी नाही, तर ईश्वराचे आभार मानण्यासाठी. त्याने आपले उर्वरित आयुष्य नामस्मरणात घालवले आणि जेव्हा त्याची अंतिम वेळ आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूचे भय नव्हते, तर एक समाधानाचे हास्य होते. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे ज्याने आपले कर्तव्य पूर्ण केले आहे आणि धर्माचे पालन केले आहे त्याला यमदूत कधीच त्रास देत नाहीत. राजा रत्नधराचा आत्मा शांतपणे शरीरातून मुक्त झाला आणि त्याला परमगती प्राप्त झाली. विजयाने अनेक वर्ष राज्य केले. त्याने अनेक युद्धे जिंकली, पण त्याने कधीही अहंकार केला नाही. जेव्हा लोक त्याच्या पराक्रमाचे कौतुक करायचे तेव्हा तो आपल्या अपंग पायांकडे बघून मंद हसायचा आणि म्हणायचा, हे माझे पाय मला दररोज आठवण करून देतात की मी काहीच नाही. जे काही आहे ते माझे वडील आणि त्या द्वारकाधीशाचीच कृपा आहे. विजयाने सिद्ध केले की शरीर हे केवळ एक वस्त्र आहे, खरी ताकद आत्म्यात असते. मित्रांनो, राजा रत्नधर आणि श्रीकृष्णाच्या या संवादातून आपण आज काय शिकलो? गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतर काय होते हे सांगणारे पुस्तक नाही, तर ते जिवंतपणे कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे महान शास्त्र आहे. अनेकदा आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो. माझा जन्म गरीब घरात का झाला? मलाच हा आजार का झाला? माझ्याच कष्टाला फळ का मिळत नाही? हे प्रश्न घेऊन आपण नशिबाच्या नावाने रडत बसतो. आपण ज्योतिषांकडे धावतो, अंगठ्या घालतो, पण श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत तुम्ही कर्म करत नाहीत तोपर्यंत कोणत्याही उपायाचा फायदा होत नाही. लक्षात ठेवा, तुमचे आजचे कर्म तुमचे उद्याचे नशीब लिहित असते. जर आज तुम्ही आळशी राहिलात तर उद्याचे दारिद्र्य हे तुमचे लिखित नशीब असेल. जर आज तुम्ही आईवडिलांचा अपमान केलात तर उद्याचा एकटेपणा आणि वृद्धाश्रमाचे दुःख हे तुमचे नशीब असेल. हे कोणी बाहेरून लिहित नाही, ते तुम्हीच आपल्या कृतींनी लिहित असता. देवाने तुमच्या हातात लेखणी दिली आहे. आता त्या कोऱ्या कागदावर काय लिहायचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. राजा रत्नधराचा मुलगा नशिबाने हरलेला होता, पण कर्माने जिंकला. आपणही आपल्या आयुष्यात असेच विजय मिळवू शकतो. गरुड पुराणात श्रीकृष्णांनी वारंवार हेच सांगितले आहे की मानवाचा जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा नरदेह मिळतो. हा देह रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी मिळाला आहे. आपल्याकडे जे नाही त्याचे दुःख करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करून सोने करा. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा एक विचार नक्की करा की आज मी असे कोणते कर्म केले ज्यामुळे माझे उद्याचे नशीब उजरेल. जर याचे उत्तर काहीच नाही असेल तर सावध व्हा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि चित्रगुप्त कोणाचीही चूक माफ करत नाही. राजा रत्नधराची ही कथा आपल्याला एकच शिकवण देते की प्रारब्ध हे पूर्वेच्या सूर्यासारखे असते, ते उगवणारच, पण कर्म हे त्या शेतकऱ्यासारखे असते जो उन्हाची पर्वा न करता शेतात राबत असतो आणि शेवटी पीक त्याचेच येते. जो फक्त सूर्याकडे बघत बसत नाही, तर जो मातीत हात घालतो विजय त्याचाच होतो. मित्रांनो, आज आपण गरुड पुराणातील एका अत्यंत खोल आणि रहस्यमय भागाचा प्रवास पूर्ण केला आहे. मला आशा आहे की ही कथा केवळ एक गोष्ट म्हणून तुमच्या कानावर पडली नसेल, तर ती एक विचार म्हणून तुमच्या मनात रुजली असेल. जर तुमच्या मनात कधीही निराशा आली, कधीही वाटले की सर्व संपले आहे, तर राजा रत्नधराच्या त्या अपंग मुलाला आठवा, ज्याने स्वतःच्या कर्माने विधात्यालाही आपले नशीब बदलायला भाग पाडले. नेहमी लक्षात ठेवा, जिथे प्रयत्न संपतात तिथेच खरे अपयश सुरू होते. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आस आहे आणि जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत यश आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या कथेचा समारोप करूया.
ही कथा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सन्मार्गावर चालण्याची आणि कर्माची ताकद ओळखण्याची प्रेरणा देवो, हीच प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय सद्गुरू, जय श्री कृष्ण नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.